नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण MPSC CSAT 2020 यामधले मॅथ्स आणि रिजनिंगचे सगळे एक्झाम्पल्स बघणार आहे. ज्यांनी माझं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल त्यांनी हे अभिषेक CSAT हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. त्याच्यात मी टाकत असतो रोज थोडा एखाद दुसरा चांगला प्रश्न टाकत असतो, जेणेकरून व्यवस्थित सगळ्या गोष्टींचं त्याच्या बाजूचे आकलन व्हावं तुम्हाला. आणि एज्युकल्चर हे माझं एक ॲप आहे, त्याच्यावर हे 4 कोर्सेस मेन अवेलेबल आहेत. बऱ्याच जणांना डाऊट येतो की नक्की कुठला कोर्स जॉईन करायचा. तर मी जे लिहिलं आहे ना ते एकदम योग्य लिहिलं आहे, उगाच लिहायचं म्हणून काही लिहिलं नाही. याच्यात संपूर्ण CSAT कोर्स लिहिला आहे. तर हे वन स्टॉप सोल्युशन हे जे खाली टॅगलाईन लिहिले ते खास मी त्यासाठीच लिहिले की हा कोर्स एकदा जॉईन केला की तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही. ह्याच्यात सगळं येतं, मॅथ रिजनिंग पण येतं, पॅसेजेस पण येतं, PSDM पण येतं. इथं जे लिहिलेलं आहे ते सगळं त्याच्यात आहे. ह्याच्यामध्ये उतारे आणि निर्णय क्षमता लिहिले. ह्याच्यात अप्रोच बॅच म्हटलं मी. प्रत्येक उतारा कसा सोडवायचा हेच मी सांगितलं, लाईन बाय लाईन प्रत्येक प्रश्न सोडवून दाखवला आयोगाच्या उतार्यांचा. याच्यात मॅथ्स आणि रिजनिंगमध्ये मी इथं मॅथ्समध्ये सॉल्व विदाउट फॉर्म्युला लिहिले, रिजनिंगमध्ये डेव्हलप लॉजिक लिहिले. तर ह्याच्यामध्ये सगळं मॅथ रिजनिंग इन्क्लूड आहे. ठीक आहे. आणि नंतर काय आहे, CSAT क्रॅश कोर्स हा शेवटी ज्यांचं बेसिक चांगलं आहे त्यांच्यासाठी आहे फक्त. हा CSAT क्रॅश कोर्स ज्यांचं बेसिक चांगलं आहे त्यांच्यासाठी आहे. मग ह्याच्यामध्ये फास्टमध्ये रिव्हिजन, ह्याच्यामध्ये 15 लेक्चर्स आहेत सध्या. 2020चे पॅसेजेस पण मी त्याच्यात टाकलेले आहेत सगळे. आणि हा जो संपूर्ण CSAT कोर्स आहे हा तुम्ही जॉईन केल्यानंतर हे तिन्ही कोर्स त्याच्यातच इन्क्लूड असणार आहेत. तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. म्हणूनच ह्याला नाव आहे की वन स्टॉप सोल्युशन. आणि हे एकदा घेतले की तुमची ॲटोमॅटिक सगळी बेसिकपासून तयारी होणार आहे. ह्याच्यात मी लहान मुलांना शिकवतो तसं पण शिकवलं आहे. आणि जसं जसं गणित वाढत जाईल तसं तसं प्रश्नाची लेवल वाढत जाते आपली, आणि त्याप्रमाणे पण झालं आहे. ओके. तर हे एवढं मला फक्त सांगायचं होतं. आता काही कुठला हा मोठा कोर्स लावून काही उपयोग नाही होणार, पण ज्यांना पण अजून रिव्हिजन करायचे त्यांनी नक्कीच हा माझा CSAT क्रॅश कोर्स लावू शकता. बऱ्याच जणांना याचा फायदा झालेला आहे. त्यामुळे तुम्ही हा कोर्स लावू शकता, एज्युकल्चर हे ॲप डाउनलोड करून. ठीक आहे. पहिल्या प्रश्नाकडे जाऊ आपण. काय पहिला प्रश्न, विशिष्ट कालावधीत पूर्ण करायच्या 2 भिन्न प्रकल्पांसाठी ABCDEFGH या विद्यार्थ्यातून 2 संघ तयार करायचे आहेत. तर अशा प्रकारचे प्रश्न आपण घेतलेले कोर्समध्ये. त्याला आपण नाव दिलेलं क्लासिफिकेशन बेस्ड पझल. क्लासिफिकेशन बेस्ड पझल. ठीक आहे. पझलचे खूप सारे प्रकार असतात. सिटिंग अरेंजमेंट असतं, फ्लोअर बेस्ड पझल असतं, क्लासिफिकेशन पझल असतं, ब्लड रिलेशन बेस्ड पझल असतं, डायरेक्शन बेस्ड पझल असतं. तर त्यातले क्लासिफिकेशन बेस्ड पझल आहे. काय, तुमच्याकडे 8 जण दिलेत, त्याच्यातून 2 संघ तयार करायचे आणि वेगवेगळ्या कंडिशन दिलेल्या असतात. तर त्यातलं पहिलं काय, जर G आणि H यांची संघ एकसाठी निवड केली. 2 संघ आहेत आपल्याकडे, त्यातला आपण G आणि H यांची संघ एकसाठी निवड केली, हा संघ 2 असणार आहे. ठीक आहे. तर पुढील अटींनुसार 2 संघ निवडायचे. पहिल्या संघात कमाल 5 किंवा किमान 4. ठीक आहे. कमाल 5 किंवा किमान 4 जण असायला हवेत आणि प्रत्येक विद्यार्थी फक्त एकाच प्रकल्पासाठी निवडला जाईल. ठीक आहे. काम सुरळीत चालण्यासाठी C ची A सोबत निवड करणे गरजेचं आहे. म्हणजे C आणि A आपल्याला एकत्र पाहिजेत कुठेतरी. आता ते ह्याच्यात पण येतील किंवा ह्याच्यात पण येतील, माहीत नाही, त्यामुळे आपण खाली लिहिलं. प्रत्येक विद्यार्थी परत काय, परंतु A व H नेहमीच वाद घालण्यात वेळ घालवतात. मग A आणि H वाद घालण्यात वेळ घालवतात, तर A आणि H सोबत असतील का? नाही. म्हणजे C आणि A कुठं पाहिजेत? इथं पाहिजेत. का? कारण Aला ह्याच्यात ठेवून चालणार नाही असं त्यांनी सांगितलंय. परत B व F हे C बरोबर स्वस्तपणे काम करू शकत नाहीत. B आणि F आहेत ते C सोबत काम करत नाही. म्हणजे B आणि F इथं असतील का? नाही. कुठं असणार? इथं असणार. B आणि F आपले कुठं झाले? इथं झाले. E हा A व D यांच्याबरोबर आरामात काम करू शकतो. E हा A व D यांच्यासोबत, म्हणजे E हा A आणि D यांच्यासोबत आरामात काम करू शकतो. परंतु G सोबत जमत नाही. मग G सोबत टाकलाच नाही आपण त्याला. त्यामुळे काय झालं, आपले 2 ग्रुप तयार झाले. हा एक ग्रुप आणि हा एक ग्रुप. आता आपल्याला विचारलं काय, संघ 2चे सदस्य निवडा. कोण आहेत रे संघ 2 मध्ये सदस्य, कोण कोण आहेत? CAED. कुठं आहे ग्रुप? CADE. झालं. काहीच आपल्याला अवघड ह्याच्यात नव्हतं. बरोबर. एका मिनिटात व्यवस्थित ज्यावेळी तुम्ही प्रश्न वाचत जाता, त्यांना काय म्हणायचं ते सोडवता, त्यानुसार व्यवस्थित आन्सर आपलं येऊ शकतं. पुढे आकृतींचे प्रश्न. बऱ्याच लोकांना ना आकृतींचे प्रश्न खूप अवघड वाटतात आणि मी नेहमी सांगतो, आकृतीच्या प्रश्नात उत्तर काढायला जाऊ नका, परफेक्ट उत्तर काढायला जाऊ नका. कुठल्या तरी एका पॉईंटला पकडा, तो पॉईंट कसा वर्क होतोय ते बघा. आपल्याला काय निवडायचं आहे, विसंगत आकृती किंवा विसंगत वस्तू निवडायची आपल्याला याच्यात. सिम्पल एंड बघा तुम्ही त्याचे. ह्याचा एंड बघा, हा कुठं आहे? इकडे आडवा चाललाय आणि हा शेवटचा एंड कुठं आहे? उभा चाललाय. सेम, हा उभा चाललाय तर हा आडवा चाललाय. परत हा उभा चाललाय तर हा आडवा चाललाय. म्हणजे काय आहे ते एंड जे आहेत ते परपेंडिक्युलर आहेत त्याचे. आता याच्यात बघा, हा पण उभा चाललाय, हा पण उभा चाललाय, संपला. म्हणजे हीच आकृती काय असणार आहे,
गटात बसणार नाही. तुम्ही प्रत्येक गोष्ट जर नीट करत गेला तर अवघड आहे ना. तुम्ही स्वतःच कन्फ्यूज होऊन जाल. एक तर 3D आहे, ते इमॅजिन होणं खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यात काही शिकवायची गोष्ट नाही. पण मी नेहमी काय सांगत असतो, कुठला तरी एक पॉईंट बघायचा, तो पॉईंट कसा फिरतोय बघायचा. त्यानुसार आपण आकृतीचे प्रश्न खूप सहज सोडवू शकतो. कळालं? हे बघा ना, हे सगळे परपेंडिक्युलर आहेत ना. हा आडवा आहे तर हा उभा आहे, हा आडवा आहे तर हा उभा आहे, हा उभा आहे तर हा आडवा आहे. म्हणजे फिरवून ते तसंच होणार आहे. पण ह्याच्यात दोन्ही पॅरलल कधीच येणार नाहीत. दोन्ही पॅरल कधीच येणार नाही. त्यामुळे चौथी आकृती काय झाली आपली? विसंगत. डिटेल ॲनालिसिस करायची गरज नसते आकृतीची. हे आणि तेवढा वेळ पण नसतो. ठीक आहे, ते शिकताना वगैरे ठीक आहे. पेपरमध्ये नाही ना. पेपरमध्ये आपल्याला हेच करायला लागतं. कुठल्या तरी एका पॉईंटला बघायचं, त्यानुसार ठरवायचं. पुढे खाली दिलेली माहिती अभ्यासा आणि दिलेल्या विधानातील यथार्थ निष्कर्ष निवडा. एकत्र कुटुंबातील फक्त कॉफी पिणाऱ्या सदस्यांची संख्या चहा पिणाऱ्या एकूण सदस्य संख्येची निम्मी आहे. ठीक आहे. चहा आणि कॉफी 2 जण आले, आपल्याला हे कळलं पाहिजे की हा प्रश्न याचा आहे. हे अशी व्हेन डायग्राम काढायचे चहा आणि कॉफीची. त्यांनी काय सांगितलं? फक्त कॉफी जर 10 पित असतील, रँडम पकडा. संख्या चहा पिणारे एकूण सदस्य संख्येचे, चहा पिणारे एकूण 20 असायला पाहिजेत. मग हे टोटल 20 इथं पकडू तात्पुरतं. नंतर काय म्हणलंय? फक्त चहा पिणाऱ्या व्यक्तींची संख्या कॉफी पिणाऱ्या एकूण सदस्य संख्येची निम्मी. ह्याचं पण तेच सांगितलंय, म्हणजे तेच होणार आहे. हे 10 आणि ह्याचं 20. हे टोटल 20 असतील तर मधलं किती असणार? कॉमन 10. झालं, आपलं तयारच भेटलं आपल्याला. ठीक आहे, काहीच करायला लागलं नाही. बघा, फक्त चहा पिणारी संख्या एकूण कॉफीच्या 20च्या निम्मी आहे. एकूण चहाची 20च्या निम्मी फक्त कॉफीची संख्या आहे. सगळं आपण झालं व्यवस्थित. आता एकतर कॉफी किंवा एकतर चहा किंवा दोन्ही पिणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या, एकतर कॉफी एकतर चहा किंवा दोन्ही, म्हणजे टोटल 30 झाले. हे व्यक्तींची पिणाऱ्या संख्या फक्त कॉफी किंवा चहा पिणाऱ्या एकूण संख्येची तिप्पट आहे. फक्त चहा किती पितात? 10. किंवा कॉफी किती पितात? 10. तर 10च्या तिप्पट काय झालं? 30. तेच तर विचारले आहे का? आहे. त्यामुळे पहिलं करेक्ट आहे. दुसरं, फक्त कॉफी पिणाऱ्या आणि फक्त चहा पिणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या कॉफी व चहा दोन्ही पिणाऱ्या संख्येत दुप्पट आहे. फक्त चहा आणि फक्त कॉफी किती जण पित आहेत? 10 आणि 10 20. आणि दोन्ही पिणारे किती आहेत? 10. तर याच्या दुप्पट आहे का रे हे? याच्या दुप्पट आहे का? आहे. दुसरं पण करेक्ट आहे. त्यामुळे याचा आन्सर काय येणार? ए व बी दोन्ही बरोबर. कशाचा प्रश्न आहे? सेट थेरीचा प्रश्न म्हणू शकतो किंवा आपण व्हेन डायग्रामचा म्हणू शकतो. व्हेन डायग्राम असा कुठला टॉपिक नसतो. सेट थेरी हा टॉपिक असतो. ती सोडवायची पद्धत म्हणजे व्हेन डायग्राम आहे. ओके, नेक्स्ट. आता खरं खोटेचा हा प्रश्न आहे. जसा तुम्ही प्रश्न वाचता तसं तुम्हाला एक चूक सापडते ह्याच्यात. मला पण ती परीक्षेमध्ये सापडलेली, त्यामुळे मी याच्यावर जास्त वेळ घालवला नाही. कारण सीसॅटचा मेन अजेंडा हा आहे की येणारे प्रश्न लवकर सोडवणे, न येणारे प्रश्न स्किप करणे किंवा डाऊट असलेले प्रश्न स्किप करणे. मग डाऊट काय, प्रश्न वाचून डाऊट यायला पाहिजे का? नाही. बघता क्षणी ज्याला डाऊट येतो ते. आता बघता क्षणी मी RST बघितलं आणि हे P बघितलं. ठीक आहे, RST बघितलं आणि हे P बघितलं. म्हणलं 4 लोक आहेत, 3च हे आहेत. मी हा प्रश्न स्किपच केला डायरेक्ट आणि शेवटी घेऊ म्हटलं. ठीक आहे. आणि त्याचं तरी पण ह्याचं उत्तर मी काय, हा पूर्ण प्रश्न मी ब्लँकच सोडलेला, कारण ह्याच्यात मला काहीतरी वाटलेलं की वेगळं आहे. आणि असं दिलंच नाही पाहिजे. तर हे जी चूक जी आहे ना, ती जरी आपण कन्सिडर नाही केली ना तरी ह्याचा आन्सर निघतंय. पण अरे आधीच रिझनिंगचा प्रश्न आहे, त्याच्यात पण जर तुम्ही हे असं केलं तर अवघड होतं ना. म्हणजे आयोगाला उद्देशून म्हणायचं आहे मला की व्यवस्थित दिलं पाहिजे होतं. कारण ह्याच्यात जर वेळ गेला असता, समजा बघा ना, हा चुकीचा प्रश्न आहे आणि तुम्ही ह्याच्यात वेळ घालवणार 1-2 मिनटं, मग त्याचा परिणाम पुढच्या प्रश्नांवर होतो ना. त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला नीट लक्षात घ्यायची की बाबा हे असे प्रश्न जे असतील ते स्किप करायचे. आणि मी नेहमी सांगितले, खरे खोटेचा प्रश्न हा किती नंबरला सोडवायचा आपल्याला? 79 नंबरला. खरे खोटेचा प्रश्न आपल्याला नेहमी 79 नंबरला सोडवायचा आहे. हा प्रश्न आपल्याला नेहमी 79 नंबरला सोडवायचा, त्याच्यात सोडवायला घ्यायचा नाही. तरी बघू आता आपण काय करायचं आहे. ज्या ठिकाणचे रहिवासी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर म्हणून 2 वाक्य बोलतात, ज्यातील एक नेहमीच सत्य असते आणि अन्य नेहमीच असत्य असते, अशा ठिकाणी राम गेला. या ठिकाणी असताना त्याला स्वतःची पिशवी चोरली गेलेली आढळली. अतिथीगृहाच्या खोलीत आलेल्या 3 व्यक्तींवर त्याचा संशय. 3च व्यक्ती तर हे चौथी कुठून आली ना, हेच मला त्यात विचारायचं होतं. यातील फक्त एक व्यक्ती दोषी आहे अशी त्याची खात्री आहे. फक्त एकानंच चोरले. जेव्हा त्यांना प्रश्न विचारले तेव्हा त्यांची उत्तरे पुढील प्रमाणे मिळाली. आता काय विचारले? दोषी व्यक्ती निवडायचं आहे. आपल्याला कोण निवडायचं आहे? दोषी व्यक्ती. हे जे 2 ऑप्शन असतात, ट्रायल अँड एरर आणि ऑप्शन, तर ह्याच्यात 3 आहेत, तर 3 ऑप्शन घेऊन जाऊ आपण काय करू? आरला चोर ठरवायचा प्रयत्न करू. मग आरला चोर कसं ठरवणार आपण? मग आरला चोर बनवण्यासाठी जे करायला लागते ते करू.
आर काय म्हणतोय, हे एसने केलेलं नाही आणि हे मी केलेलं नाही. आरला चोर ठरवायचं आहे. मी केलं नाही ह्याला चूक पकडायला लागेल आणि ह्याला करेक्ट पकडायला लागेल. हे एसनं केलं नाही. आता हे एसनं केलं नाही म्हणजे हे मी केलं नाही ह्याला करेक्ट पकडायला लागेल आणि पीनं केलं नाही ह्याला खोटं पकडायला लागेल. मग पीनं केलं नाही हे खोटं असेल तर पी पण चोर ठरला आणि पहिल्या वाक्यावरून आर पण चोर ठरला. म्हणजे दोघं चोर व्हायला लागले. त्यामुळे हे वाक्य काय झालं, चूक झालं. कळलं. पण असा प्रश्न खरंच बनत नाही मित्रांनो. हे तुम्हाला पी द्यायलाच नाही हवं होतं, वेगळं काहीतरी द्यायला पाहिजे होतं. ठीक आहे. त्यामुळे आर आपला चोर ठरत नाही. ठीक आहे. उत्तर निघेल आपलं. नेक्स्ट आता काय करायचं आपल्याला, आर तर होत नाही आपला आन्सर. एस बघू. एसला चोर ठरवायचं आहे तर मी केलं नाही ह्याला खोटं ठरवू आणि पीनं केलं नाही ह्याला ठरवू. हे एसनं केलं नाही ह्याला खोटं ठरवू, मी केलं नाही ह्याला खरं ठरवू. हे मी केलं नाही ह्याला खरं पकडू आणि ह्याला खोटं ठरवू. बरोबर. आता ह्या सगळ्यात कुठंतरी झालं का रे, यसला सगळ्यांनीच चोर बनवला. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, यस काय आपला चोर आहे. कारण यसला कुणीही सुद्धा कॉन्ट्रॅडिक्ट झालं नाही. म्हणजे जसं मागाशी 2-2 चोर सापडत होते तसं इथं तसं काहीही सापडलेलं नाही. त्यामुळे याचा आन्सर काय, यस. तरी आपण टीचं बघू. टीला चोर ठरवून बघू. आपला आन्सर तर यस भेटलं आपल्याला, कॉन्ट्रॅडिक्शन काहीच झालं नाही आपल्याला. आता टीचं बघू आपण. टीला चोर ठरवून मी हे केलं नाही ह्याला खोटं ठरवायला लागेल आणि हे कोणी केलंय मला माहीत नाही ह्याला खरं ठरवायला लागेल. ठीक आहे. परत एस काय तर हे मी केलं नाही आणि पीनेही केलं नाही. आता ह्याच्यात टी चोर ठरतच नाही ना कशावरनं. त्यामुळे टीला चोर ठरवताच येत नाही आपल्याला. त्यामुळे टी पण आपला चोर येणार नाही. म्हणजे आपला चोर काय झाला मागाचा, एस जो होता तो चोर आपला झालेला आहे. पुढे आता हे प्रश्नाचं मी प्रॉपर व्हिडिओ बनवला आहे एस्केलेटरचा. सगळे टाईप कवर केलेत. 2 ते 3 टाईप आहेत त्याच्यात आणि आयोगाला पडलेले तर सगळे एक्झाम्पल घेतलेलेच आहेत आणि वरून एखाद दुसरं एक एक्स्ट्रा एक्झाम्पल घेतले. 6 ते 7 एक्झाम्पल आहेत. तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा इथं वर आय बटनमध्ये मिळेल तुम्हाला तो. ठीक आहे. विनी मोनोरेलने कामाला जाते. प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यासाठी तिला एस्केलेटर वापरायला लागतं. जर ती 8 पायऱ्या चढली तर तिला 21 सेकंद लागतात. जर ती 13 पायऱ्या चढली तर तिला 13.5 सेकंद लागतात. ठीक आहे. मला सांगा, 13 पायऱ्या स्वतःच्या हिमतीनं चढल्या म्हणजे स्वतःच्या एनर्जी वापरून चढल्या, एस्केलेटरची मदत घेतली नाही. त्यामुळे तिला वेळ कमी लागला. किती वेळ कमी लागला रे? 7.5 सेकंद कमी लागला. पटतं सगळ्यांना. आणि त्यामुळे ती पायऱ्या किती चढली रे? 5. ह्याचाच अर्थ काय, ती ज्यावेळी 5 पायऱ्या चढते त्यावेळी तिला 7.5 सेकंद कमी वेळ लागतो टोटलमध्ये. ह्याचाच अर्थ काय, 5 पायऱ्या चढायला ती वेळ किती घेते? 7.5 घेते. मग मला सांगा, 5 पायऱ्या चढायला जर ती 7.5 वेळ घेत असेल तर एक पायरी चढायला ती 1.5 सेकंद वेळ घेत असणार आहे. पटतं इथपर्यंत सगळ्यांना? बघा आता कुठलीही कंडिशन घ्या तुम्ही. पहिली कंडिशन घ्या, 8 पायऱ्या ज्यावेळी ती चढते स्वतःहून त्यावेळी तिला टोटल जिना चढायला 21 सेकंद लागतात. मग मी काय म्हणतो, ती 8 पायऱ्या चढलीच नसती. ती तशीच एक्सिलेटर थांबली. ऑटोमॅटिक जातं ते, माहिती आहे ना तुम्हाला, ऑटोमॅटिक जातं ते. तर 8 पायऱ्या चढली नसती तर काय झालं असतं, तर 1.5 सेकंद प्रत्येक पायरीचे जे तिनं वाचवलेत ते तिचे वाचले नसते. मग 8 पायऱ्यांसाठी किती लागले असते तर तिला, एकाला 1.5 सेकंद लागतात. 8 पायऱ्यांना 15-20 असे 12 सेकंद लागले असते. 8 पायऱ्यांना 12 सेकंद लागले असते. आत्ता वेळ किती लागतोय? 21 सेकंद. पण 8 पायऱ्या चढली नसते तर अजून 12 सेकंद लागले असते. मग टोटल किती लागला असता? 21 + 12 33. कळालं? टोटल किती सेकंद लागले असते वेळ? 33 सेकंद. तुम्ही दुसऱ्यात घेऊन बघा. एका पायरीला 1.5 सेकंद लागतात, एकाला 1.5 सेकंद लागतात. 13ला किती लागणार रे मग? 13×5 = 65. 13×13 = 19. 19.5 लागणार. आता किती लागत होते? 13.5. मग 13.5 अधिक 19.5 किती आलं रे? 33 सेकंद हे पण. त्यामुळे त्याचा आन्सर काय येणार आहे? तिला काहीच एकही पायरी चढायची ठरवली नसती तर तिला किती वेळ लागला असता? 33 सेकंद हा वेळ लागला असता. तो व्हिडिओ सगळ्यांनी नक्की बघायचा आहे. ठीक आहे. आता सलग 2 वेळा प्रश्न पडला ना, 2019ला पण पडला, 20ला पण पडला. आता म्हणून बऱ्याच लोकांना अवेअरनेस आला ह्या प्रश्नांचा. पण मी व्यवस्थित कन्सेप्टनुसार सांगितले. कशाचा प्रश्न हा? स्पीड, टाईम, डिस्टन्स आहे. मी तर त्या मेथडने सोडवलं पण नाही. हे तर मी साधं जनरल सोडवलं आपण. ठीक आहे. साधारण सच्चाच विवेकबुद्धीचा विचार करून सोडवलं आहे साधारण पद्धतीने. तुम्हाला हे व्यवस्थित सोडवायचं असेल तर हे स्पीड, टाईम, डिस्टन्सचा प्रश्न आहे. त्यातला पण हा बोट अँड स्ट्रीमचा प्रश्न आहे आणि त्याचं हे अजून एक सब ॲप्लिकेशन आहे. ठीक आहे. तुम्हाला एकदम कन्सेप्टनुसार सोडवायचं असेल, बघायचं असेल तर तो आत्ता वर दिसणारा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. पुढे हा अख्ख्या पेपरमधला सगळ्यात अवघड प्रश्न आहे. अवघड का म्हणतो मी या प्रश्नाला? कारण ह्यात तुम्हाला काहीतरी माहीत पाहिजे.
काहीतरी म्हणजे बऱ्याच गोष्टी माहीत पाहिजेत. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहीत पाहिजे की समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ. समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ माहीत पाहिजे. काय असतं ते? √3/4 आणि बाजूचा वर्ग म्हणजे एसचा वर्ग. ठीक आहे, हे माहीत पाहिजे. तुम्हाला परत काय माहीत पाहिजे? वर्तुळाचं क्षेत्रफळ ते किती असतं? πr². आणि तुम्हाला अजून एक गोष्ट माहीत पाहिजे. त्यांनी काय सांगितलं? एका वर्तुळात समभुज त्रिकोण अंतर्लिखित आहे. म्हणजे असं जर असेल तर याच्यामध्ये समभुज त्रिकोण आहे असं म्हटलं. याच्यामध्ये समभुज त्रिकोण आहे. ही झाली त्याची रेडियस r त्या वर्तुळाची आणि ही त्याची बाजू झाली s. तर तुम्हाला अजून एक गोष्ट काय पाहिजे माहिती आहे याच्यात? तर r जे असतं आपलं r ते असतं आपलं s/√3. ह्या बाजू अपॉन √3. आता हे 3 गोष्टी ज्याला माहीत असतील त्याला याचं उत्तर येईल, नाहीतर याचं उत्तर नाही. तसं म्हणजे मग ते तुक्का लागला ती गोष्ट वेगळी, त्या सगळ्या गोष्टी वेगळ्या. तरी पण ह्याचं बऱ्यापैकी उत्तर कसं काढू शकतो आपण की √3 कुठेतरी पाहिजे. √3 कुठेतरी पाहिजे हे पण नाही म्हणू शकत आपण मी, पण √π कुठंच नसलं पाहिजे म्हणून हे कॅन्सल करू शकतो आपण. √π कुठंच नसलं पाहिजे आणि पाय कुठंतरी असलं पाहिजे आणि पाय कुठंतरी असलं पाहिजे म्हणून हे कॅन्सल करू शकतो. बाकी मग ह्या दोन्हीतला तुक्का जर तुम्हाला मारायचा असेल तर जनरली बऱ्याच लोकांनी हाच तुक्का मारला. हे जरा माहीत पण नव्हतं त्या सगळ्या लोकांनी पण हाच तुक्का मारला, कारण सगळ्यात विचित्र ऑप्शन दिसतोय हा. ठीक आहे, तर ह्या 3 गोष्टी माहीत असल्या की ह्या प्रश्नात काहीच राहत नाही. ह्या प्रश्नात काहीच राहत नाही आपल्याला. आता जिथं जिथं r आहे तिथं तिथं तुम्हाला s/√3 टाकायचं आहे फक्त, बाकी काहीच नाही. त्यांनी काय सांगितलंय? वर्तुळाचे क्षेत्रफळ त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत, म्हणजे वर्तुळ अपॉन त्रिकोण असं तुम्हाला काढायचं आहे. वर्तुळाचं काय? πr² आहे अपॉन त्रिकोणाचं काय? √3/4 s². आहे. ठीक आहे, मग r म्हणजे काय आपलं? s/√3 आहे. मग s/√3 तर ह्याच्यात टाकलं तर काय येणार? πs²/3 होणार आणि हे खाली काय येणार? √3 आणि खालचं 4 वर घालवलं आपण आणि हे s². हे s² कॅन्सल झालं. ठीक आहे, s² कॅन्सल झालं. वर काय राहिलं? 4π राहिलं. वर 4π आणि खालचं हे 3 इथं अजून खाली आलं. 4π/3√3. 4π/3√3. एवढा सिंपल प्रश्न आहे, पण ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. बऱ्याच लोकांना वर्तुळाचं क्षेत्रफळ माहीत आहे, त्यातल्या पण अजून बऱ्याच लोकांना हे वरचं पण माहीत असेल, पण ही जी गोष्ट आहे ना ही खूप लोकांना माहीत नाही आणि ही तिथं काढता पण येत नाही. तुम्हाला ते थेरमनुसारच आहे ते तसंच काढायला लागतं की रँडम काहीतरी घेऊन तिथल्या तिथं प्रूव्ह करणं अशक्य गोष्ट आहे. आणि मी अशक्य गोष्ट आहे असं का म्हणतोय की बऱ्याच लोकांना हे सोपं करून दाखवतात, पण नाही ना, तसं नाही. तो पिरियड कसा आहे? तो तुमच्या एक्झामचा पिरियड आहे. जो बाहेर बसून सोडवतो एक्झाम त्याला काही घेणं देणं नाही. म्हणजे बरेच शिक्षक सुद्धा, मी त्या ह्याच्यात आहे, मी ती स्वतः एक्झाम देतोय आणि मग तुम्हाला समजतं, यावरून मी सांगू शकतो की तिथं हे अशक्य म्हणजे अवघड आहे, बरंच अवघड आहे तिथं त्या वेळेत एवढं सगळं सुचणं आणि हे करणं. त्यामुळं हा सगळ्यात अवघड वाला प्रश्न होता अख्ख्या पेपरमध्ये. बाकी कुठलाही प्रश्न अवघड नव्हता. हा एकमेव प्रश्न आहे की तो अवघड होता. ओके, पुढे. बाहेर आल्यावर सगळं सोपं वाटतं रे सगळ्यांना, तुम्हाला पण माहिती आहे. बाहेर आल्यावर सगळ्यांना सगळंच सोपं वाटतं, पण तिथं येणं इम्पॉर्टंट आहे ते. आता बघा, एका पुस्तकाच्या कपाटात 6 पुस्तके ठेवली आहेत आणि त्या 6ही पुस्तकांना LMNOP याप्रमाणे खुणा चिटकवल्या आहेत. सेम UPSCचा प्रश्न आहे, MPSCत रिपीट झाला आहे. ठीक आहे, सेम UPSCचा प्रश्न आहे हा. MPNQ या खुणा असलेल्या पुस्तकांची वेष्टने निळे आहेत. ठीक आहे, आता बघा, LMNOPQ त्यांनी काय म्हटलंय? MPNQ यांची पुस्तकं आहेत निळी आहेत. ह्याला निळं लिहू आपण, निळी. हे N पण निळं आणि Q पण निळं. मी जसं सोडवतोय सेम तसंच, मी तिथं पण सेम असंच करतो, तुम्हाला पण सेम तसंच सांगतोय. आणि उरलेली लाल आहेत, उरलेली लाल लिहिली. फायदा सांगतो ना तुम्हाला याचा नंतर काय होतं. परत LMQ या खुणा असलेली पुस्तके नवीन आहेत. L नवीन आहे, M पण नवीन आहे आणि Q पण नवीन आहे. हे तिन्ही पुस्तकं नवीन आहेत. उर्वरित जुनी आहेत. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. LMN खुणा असलेली पुस्तके कायद्याची आहेत. LMN कायद्याची आहेत. कायदा सगळ्यात सोपा वे आहे सोडवायचा. उर्वरित पुस्तकं अभियांत्रिकीची आहेत. अभियांत्रिकी. तर कायद्याच्या कोणत्या पुस्तकाचे वेस्टर्न निळे आहे? कायद्याच्या निळे वेस्टर्न पाहिजे. कोणत्या पुस्तकाचे वेस्टर्न निळे आहे? कायदा आणि निळा. कुठले आहेत रे? M आणि N आहेत.
पुन्हा एकदा आयोगाची चूक आहे. जसं मी ह्याच्यात पण पॅसेजमध्ये पण एकदा सांगितलेलं. इंग्लिशमध्ये काय वाक्य सांगू तुम्हाला, विच न्यू बुक ऑफ लॉ बुक हॅज अ ब्ल्यू कवर. म्हणजे इंग्लिशमध्ये ह्याच्यात एक शब्द आहे, कायद्याच्या कोणत्या नवीन पुस्तकाचे, असा शब्द आहे. असं तर आन्सर एम आणि एन येतं आहे, असं तर आन्सर एम आणि एन येतं आहे. पण मराठी जे फक्त मराठीत वाचतात त्यांच्यासाठी काय, बघा ना, कायद्याच्या ह्या पण कायद्याचं पुस्तकाचं निळा आहे, ह्याचं पण निळा आहे. एम आणि एन दोन्ही पण आन्सर यायला पाहिजेत. बघा ना, एम आणि एन दोन्ही पण ऑप्शनमध्ये आहेत. पण इंग्लिशमध्ये काय दिले, न्यू हा वर्ड यूज केला, न्यू, आणि इथं दिलं नाही. म्हणजे फक्त मराठीत वाचतात त्यांनी काय करायचं ना, तर त्यांनी दोन्ही असं काय झालं की लगेच शिफ्ट व्हायचं. आणि प्रत्येक वेळी 1 ते 2 प्रश्नांचं असं झालेलं आहे की तुम्हाला निळ्यात यायला लागतंय, इंग्लिशमध्ये यायला लागते तुम्हाला. ठीक आहे. त्यामुळं आता कायद्याच्या कुठल्या नवीन, आता नवीन कुठल्या यातलं रे, कायद्याचं नवीन पुस्तक एम आहे, त्यामुळे आन्सर काय येणार, एम. कळालं का, हे असं आहे. बघा, सांगा बरं, हे बाहेर पडताना, बाहेर जेव्हा येतं तेव्हा बरोबर हे सगळं सोपं वाटायला लागतं, परीक्षेच्या वेळी नाही एवढं सुचत. ठीक आहे. नेक्स्ट. पण तरी पण सुटायलाच पाहिजे प्रश्न, जर तुम्ही व्यवस्थित सिलेक्शन केलं असेल, सोपे प्रश्न आधी घेतले असतील तर तुम्हाला सुटायलाच पाहिजे. त्यानंतरचा अजून एक अवघड प्रश्न आहे, तो म्हणजे हा. मगाचा एक अवघड झाला आणि हा म्हणजे पाक तुमचं डोकंच इरिटेटच करून टाकणार तुम्हाला, असा एक प्रश्न आहे हा. काय, खाली दिलेल्या 4 विधानातील 2 विधाने एकाच वेळी सत्य असणार नाहीत, परंतु ती एकाच वेळी असत्य असू शकतात. तर तुम्हाला पर्याय निवडायचा आहे. काय घ्यायचा पर्याय, त्यानुसार करत जायचं तुम्हाला. दुसरा ह्याच्यात काही ऑप्शन नाही की बाबा मी शॉर्टकट वापरतो वगैरे, काही नाही, तसलं काही मिळत नाही ह्याच्यात तुम्हाला. शॉर्टकट वगैरे वापरून तुम्हाला सरळ साध्या पद्धतीनं जायचं आहे आणि त्यानुसार सोडवत राहायचं आहे हा प्रश्न. तर बघा, बी आणि डी बघू. बी काय म्हणतोय, एक्स या चलाक शहरातील काही नागरिक पाणी काळजीपूर्वक वापरतात. आणि डी काय म्हणतोय, एक्स या शहरातील काही नागरिक पाणी बेपर्वाईने वापरतात. ही दोन्ही एका वेळी करेक्ट येतात आन्सर. काही नागरिक काळजीपूर्वक वापरतात, काही नागरिक बेपर्वाईने वापरतात. झालं ना, दोन्ही सत्य झाले. आपल्याला तसं पाहिजे का, सत्य असणार नाही. त्यामुळे पहिली बी आणि डीची जोडी तर काय आपली येत नाही, त्यामुळे पहिला ऑप्शन कट केला. मी आता तिसरा ऑप्शन घेतो, आधी तिसरा घेतो, चौथा घेतो, मग करेक्ट आन्सर याचं बी आहे. ह्याच्याकडे नंतर येतो मी, 2 आहे ह्याचं करेक्ट आन्सर. आधी तिसरा ऑप्शन घेतो, ए आणि बी. तिसरा ऑप्शन काय म्हणतोय, एकही नागरिक पाण्याचा एकही थेंब वाया घालवत नाही आणि एक्स या शहरातील काही नागरिक काळजीपूर्वक पाणी वापरतात. एकही नागरिक पाण्याचा एकही थेंब वाया घालवत नाही, म्हणजे काय येतं, वाया घालवत नाही म्हणजे काळजीपूर्वक येतं. ठीक आहे, वाया घालवत नाही म्हणजे काय झालं, काळजीपूर्वक वापरतात. आणि शहरातील काही नागरिक काळजीपूर्वक वापरतात. तर दोन्ही काय झाले, एका वेळीच बरोबर झाले. दोन्ही काय झाले, एका वेळी बरोबर झाले. त्यामुळे तिसरा पण ऑप्शन येणार नाही. तिसरा पण ऑप्शन याच्यात येणार नाही. म्हणजे ए आणि बी पण येत नाही याच्यात. त्यानंतरचं चौथं काय म्हणतंय, ए आणि डी बघा. शहरातील एकही नागरिक पाण्याचा थेंब वाया घालवत नाही. पाण्याचा थेंब वाया घालवत नाही म्हणजे काळजीपूर्वक. थोडक्यात नीट लिहून घेतलं आपण. आणि काही नागरिक बेपर्वाईने पाणी वापरतात, काही नागरिक बेपर्वाईने. आता हे दोन्ही तर सत्य नाहीच आहेत, पण दोन्ही असत्य पण नाही आहेत. काळजीपूर्वक वापरत नाहीत करू, असत्य म्हणल्यावर काळजीपूर्वक वापरत नाहीत. आणि बेपर्वाई करत नाहीत, हे दोन्ही असत्य कटो काय जुळतच नाही ना, दोन्ही असत्य जुळतच नाहीत. आता मी तुम्हाला सांगतो की बी आन्सर करेक्ट काय, त्यामुळे आपलं हे पण काय जुळत नाही त्याच्यात, कारण तिथं दोन्ही सत्य नाही आहेत पण दोन्ही असत्य पण नाही आहेत. आपल्याला दोन्ही असत्य आणायचे. आता मी तुम्हाला एक वाक्य लिहून देतो. रियालिटी काय आहे की काही नागरिक पाणी काळजीपूर्वक वापरतात, असं आपण ॲझ्युम करू. रियालिटी अशी आहे समजू की काही नागरिक पाणी काळजीपूर्वक वापरतात, ही रियालिटी आहे. आता तुम्ही ए आणि सी बघा. ए काय म्हणते, एकही नागरिक पाण्याचा एकही थेंब वाया घालवत नाही. ठीक आहे, तसं आहे का. आणि तिसरं सी पण बघू. प्रत्येक नागरिक दुर्भिक्षाचा विचार न करता पाणी वापरतो, म्हणजे हा बेपर्वाई करतो आणि हा काळजीपूर्वक वापरतो. दोन्ही एका वेळी बरोबर येतील का, कधीच येणार नाहीत. आता दोन्ही एका वेळी चुकीचे असतील का. रियालिटी काय, काही नागरिक पाणी काळजीपूर्वक वापरतात, मग सर्व वापरतात का रे, नाही, चूक झालं. परत प्रत्येक नागरिक बेपर्वाई करतो, अरे काही नाहीत ना करत, मग हे पण काय झालं, चूक झालं. म्हणजे दोन्ही जर रियालिटी अशी असेल तर हे दोन्ही विधानं काय झाली, असत्य झाली. म्हणजे ही 2 विधानं काय आहेत, एकाच वेळी असत्य असू शकतात, पण ती एका वेळी बरोबर असणार नाही. समजतंय का.
जर असा तुम्ही याचा पुन्हा एकदा विचार करा की हे जर रिॲलिटी असेल तर या रिॲलिटीमध्ये ही दोन्ही वाक्य खोटी ठरली तरी ती बरोबर ठरतात. दोन्ही वाक्य खोटी ठरतात एका वेळी आणि आपली रिॲलिटी करेक्ट जुळून येते. म्हणजे दोन्ही एका वेळी असत्य असू शकतात पण दोन्ही एका वेळी सत्य असत नाहीत. समजते? पुढे सनाला पूर्ण झालेल्या सत्रात तिच्या विद्यार्थ्यांच्या इतिहास आकलनाच्या कार्यक्रमाची तुलना करायची होती. त्यासाठी तिने त्यांच्या इतिहासाशी संबंधित कृती व स्वाध्याय यांच्या दस्तऐवजांचे व त्यांच्या तिने केलेल्या वर्गकार्याच्या नोंदीचे विश्लेषण केले. तिला आढळले की या सत्रात आसूचे कार्यमान हे बीनाच्या कार्यमानाच्या तुलनेने वरच्या पातळीचे आहे. जे जसं सांगितले ते तसं. आसूचे कार्यमान बीनाच्या कार्यमानाच्या वरचे आहे. म्हणजे सरळ लिहून घ्यायचं आशू बीना. मध्ये कोण आहे का नाही आपल्याला माहित नाही. सो आशू आणि बीना एवढं तर लिहिलं. करीमचे कार्यमान धर्माच्या कार्यमानाच्या तुलनेने खालचे आहे. करीमचे धर्माच्या खाली आहे. बीनाचे कार्यमान करीमच्या कार्यमानापेक्षा खालच्या पातळीचे आहे. बीनाचे कार्यमान करीमच्या पेक्षा खालचे आहे. म्हणजे आता हे जे बीना इथं लिहिलं ते कुठे येणार आहे आपलं? बीना खाली येणार आहे. काही चेंज झालं नाही आहे. आसूच्या खालीच ठेवलं आहे आपण बीनाला. ठीक आहे. आसूचे कार्यमान माईकच्या कार्यमानापेक्षा वरच्या पातळीचे आहे. आता माईक कुठे आपल्याला माहीत नाही. आसूचे कार्यमान माईकच्या कुठे आहे ते तुम्हाला माहीत नाही. मग माईकच्या कार्यमानापेक्षा वरचे आहे. म्हणजे माईक इथं पण असू शकतो, इथं पण, इथं पण. आणि हे इथं आशू पण असू शकतो आपला. जो पहिला आहे तो पण असू शकतो. आता ह्याच्यातून काय होतंय? काय विचारले? कोणते विधान सत्य नाही विचारले. कुठले विधान सत्य नाही? माईकच्या कार्यमानाबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे या पाचांचा चढता क्रम लावता येणार नाही. आता तेच म्हणलं, माईक इथं पण असेल, आशूच्या खाली असेल. माईक कुठं पण असेल, आशूच्या खाली असेल. त्यामुळे लावता येणार नाही. करेक्ट बोलले, हे नाही लावता येत. दुसरं काय म्हणलं? तिसरं बघा आता. आशूचे कार्यमान इतरांच्या तुलनेने निश्चितपणे इतर चौघांच्या वरचढ आहे असं खात्रीने म्हणता येणार नाही. बघा ना, आत्ताच म्हणलं मी, आशू इथं पण येऊ शकतो, आशू खाली पण येऊ शकतो. त्यामुळे तिसरं पण करेक्ट आहे म्हणता नाही येणार बाबा असं. चौथं काय म्हणते बघा. माईकचा विचार केला नाही. माईकचा विचार केला नाही तर धर्माचे कार्यमान करीम व बीना यांच्यापेक्षा निश्चित वरचढ आहे. धर्माचे कार्यमान करीम व बीना यांच्यापेक्षा निश्चित वरचढ आहे. आता बघा, मग अशी बीना इथं पण होती आपली. मग धर्माचे कार्यमान करीम आणि बीनापेक्षा तर नाही, करीमपेक्षा फक्त वरचढ आहे. कारण माईकचा विचार करायचा नाही आहे आपल्याला. आता बघा दुसरं काय म्हणते. कार्यमानाच्या बाबतीत उतरता क्रम लावल्यास बीना खात्रीने चौथ्या नंबरवर आहे. बीना खात्रीने चौथ्या क्रमांकावर आहे. बीना चौथ्या क्रमांकावर येईल का रे? नाही ना. बीना चौथ्या क्रमांक कुठे? इथं तर बीना शेवटच्या क्रमांकावर येते ना आपली. बीना चौथ्या क्रमांकावर येणारच नाही. बरोबर? बीना एक तर शेवटी येणार. ठीक आहे. त्यामुळे ह्याचं काय येणार आन्सर? हे आपण म्हणू शकत नाही. कार्यमानाच्या बाबतीत उतरता क्रम लावल्यास बीना खात्रीने चौथ्या क्रमांकावर आहे असं आपण म्हणू शकत नाही. समजतंय? पुढे सोबतची एकमेकांवर आलेले समभुज त्रिकोण दाखवणारी आकृती अभ्यासा आणि कोण ए ची अंशात किंमत निवडा. सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे समभुज त्रिकोण. बऱ्याच लोकांनी हेच वाचलं नव्हतं की सोबतचे जे त्रिकोण आहेत ते समभुज आहेत. समभुज त्रिकोण आहेत म्हणजे हे सगळे अँगल 60चे झाले. 60, 60, हा पण 60चा झाला, हा पण 60चा झाला, हा 60चा झाला. ठीक आहे. ज्याची गरज नाही आपल्याला, मी फक्त तुम्हाला सांगितलं समभुज त्रिकोण आहेत म्हणजे ते 60 झाले. आपल्याला अँगल ए काढायचं आहे. अँगल ए म्हणजे आपल्याला अँगल यस माहीत पाहिजे. आपल्याला अँगल यस माहीत पाहिजे. मग मला सांगा अँगल यस कसा काढायचा? अँगल यस कसा निघणार आपल्याला? अँगल क्यू इथून निघेल, अँगल आर इथून निघेल. क्यू आणि आर भेटलं की यस भेटेल आपल्याला. अँगल क्यू कसा निघेल? हा हे रेषीय अँगल झाले ना. 72 अधिक 60 अधिक हा जो क्यू अँगल आहे बरोबर किती पाहिजे आपल्याला? 180 डिग्री पाहिजे. मग बरोबर किती झाले? 132. म्हणजे क्यू बरोबर 180 वजा 132 किती आलं रे? हे आलं 48. कळालं? आता क्यू 48 आला. आर काढायचा आपल्याला. आर कसा काढणार? 59 + 60 + आर इज इक्वल टू 180. सो आर इज इक्वल टू काय झालं? 180 - 119 किती आलं रे? हे 61 आलं. 48 आणि 61 आलं आपलं. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला काय पाहिजे? यस काढायचं आपल्याला. आता यस कशात येणार? 3 अँगल त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 असते.
यस भेटणार त्याच्यावरून आपल्याला. मग हे किती झालं 48 प्लस 61 प्लस यस इज इक्वल टू 180. यस इज इक्वल टू काय झालं 180 मायनस 109. 180 मायनस 109 हे किती झालं 71. यस किती भेटला आपल्याला 71 भेटला. मग आता जर एस 71 भेटलाय मला, आपला टी 60 आहे, हा टी समभुज त्रिकोणाचा 60 आहे. टोटल किती झाले हे 131 झाले. टोटल 131 झाले. आणि आपल्याला काय काढायचं ए काढायचं. ए कसं येणार 180 मायनस 131 किती येतं हे 180 मायनस 131 किती झाले 49 डिग्री. किती आले हे 49 डिग्री. काय करायचं होतं 4 बेरजा करायच्या होत्या आपल्याला. 4 बेरीज आणि वजाबाकी करायच्या होत्या, बाकी काही नाही. आणि काय माहीत पाहिजे होतं त्रिकोणाच्या कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180. रेशियो कोण किती असतात, लिनियर अँगल्स किती असतात 180 हे माहीत पाहिजे होतं. अजून काय माहीत पाहिजे होतं अपोजिट अँगल सेम असतात. हे अपोजिट अँगल सेम असतात. हे आणि हे आणि हे ह्या 3-4 गोष्टी तुम्हाला बेसिक माहीत पाहिजे होत्या. पुढील विधाने अभ्यासा व दिलेल्या पर्यायातून त्यांच्यावर आधारित यथार्थ निष्कर्ष निवडा. फक्त शेतकरी कुटुंबांचे सदस्य शेतकी विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षांना बसू शकतात. ओके. काही मुली प्रवेश परीक्षांना बसत आहेत. सर्व स्त्री उमेदवारांना एका शासकीय संस्थेमार्फत निशुल्क शिकवणी दिली जाते. असे प्रश्न वाचताना एकदम शांत पद्धतीने विचार करायचा आहे. ह्याच्यातून यथार्थ निष्कर्ष निवडायचा आहे. प्रत्येक शेतकरी कुटुंबातील सदस्य प्रवेश परीक्षेला बसत आहेत तसं म्हटलंय का नाही. जे बसत आहेत ते शेतकरी कुटुंबातले आहेत असं म्हणायचं पहिल्या वाक्यावरून. फक्त शेतकरी कुटुंबाचे सदस्य शेतकी विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षांना बसू शकतात. त्यामुळे प्रत्येक शेतकरी कुटुंबातला बसलाच असेल असं काही नाही. सगळेजण एलिजिबल आहेत पण बसतीलच असं काही माहीत नाही. अशासकीय संस्थेच्या शिकवणी वर्गांना जाणाऱ्या सर्व व्यक्ती मुली आहेत तसंही कुठे काही सांगितलेलं नाही. स्त्री उमेदवारांना ती संस्था निशुल्क शिकवणी देते, तिथं पुरुष उमेदवार सुद्धा असतील. त्यामुळे दुसरं पण इनकरेक्ट. तिसरं काय स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अशासकीय संस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या शिकवणी वर्गात विनाशुल्क शिकवणी भेटते. सर्व विद्यार्थ्यांना भेटते का नाही. त्यामुळे तिसरं पण काही सांगता येत नाही. वर दिलेल्यापैकी एकही निष्कर्ष माहितीशी सुसंगत नाहीये. कळालं. पुढे बघा. झिनाने एका स्तंभात 4 नैसर्गिक संख्या लिहिल्या. प्रत्येक वेळी यातल्या 3 सर्वांच्या बेरजेच्या समान संधी मिळतील अशा प्रकारे निवडून तिने त्या त्रिकोणांची बेरीज केली आणि तिला 186, 206, 215 आणि 194 बेरजा भेटल्या. 4 नैसर्गिक संख्या लिहिल्या त्यावेळी तिघांची बेरीज म्हणजे 4 नैसर्गिक संख्या पकडू ना आपण ABCD. तिघांची बेरीज A प्लस B प्लस C तिला किती भेटले 186 भेटली. नंतर अजून काय भेटलं तिला B प्लस C प्लस D तिला भेटलं 206. अजूमशनच चाललंय कुठलेही 3. परत काय ACD भेटलं तिला 215. आता कोण राहिलं आपलं आता C तिन्हीकडे घेतलं तर आता ABD घेऊ आपण. ABD ह्याची किती भेटली 194 भेटली. करेक्ट. आता ह्याच्यात बघा काय काय आहेत. ह्याच्यात काय काय बघा 3 A प्लस B प्लस C प्लस D आहेत. 3 A आहेत, 3 B आहेत, 3 C आहेत, 3 D आहेत. ही ह्यांची बेरीज झाली लेफ्ट साईडची. राईट साईडची बेरीज बघा किती येते. राईट साईडची बेरीज 6 12, 12 5 17, 17 4 21, 2 आलं, 9 2 11, 12 8 20 आणि हे किती आलं 2 आणि 1 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 1 8. ही किती आली 801 आली. म्हणजे 3 इंटू ABCD यांची बेरीज आली 801. म्हणजे ABCDची किती आली रे A प्लस B प्लस C प्लस D यांची बेरीज काय आली 801 भागिले 3. म्हणजेच किती रे 3 2 6, 3 6 18, 3 7 21, 267 आली यांची बेरीज. आता तुम्हाला काय विचारले, तुम्हाला विचारले की झिनाने लिहिलेली सर्वात मोठी संख्या. ह्या 4 संख्या लिहिलेत, ह्या 4 संख्यांची बेरीज किती आहे 267. मोठी संख्या काढायची म्हणजे ज्या 3 संख्यांची बेरीज सगळ्यात लहान आहे ती वजा केली पाहिजे. सगळ्यात लहान बेरीज कोणाची रे 186. ह्या चौघांच्या बेरजेतून जर मी 186 वजा केलं तर जे उत्तर येईल ती काय असणार मोठी संख्या. तुम्हाला लहान संख्या विचारली असती तर ह्याच्यात सगळ्यात जास्त बेरीज ज्याची आहे ती तुम्ही वजा केली असती जेणेकरून तुम्हाला काय भेटली असती लहान संख्या भेटली असती. ओके. तो 7 6 गेले 1, 16 8 गेले 8 आणि हे 0. काय आला आन्सर 81. सर्वात मोठी संख्या कुठली आपली 81. खूप साधा प्रश्न होता. लिनियर इक्वेशन सुद्धा म्हणू नाही शकत आपण याला. ह्याला बॉडमासच म्हटलं पाहिजे. ठीक आहे. ह्याला बॉडमासच म्हटलं पाहिजे आपण. ओके. पुढे आता हा एक प्रश्न आहे.
बऱ्याच जणांनी फक्त उत्तर आणायचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे, ह्याचं काही करून उत्तर आणा. इवन जे पण तुम्ही लेक्चर्स कुठल्याचे बघत असाल त्यांनी, आणि मला खूप जणांनी विचारलं आहे, मी सगळ्यांना एकच आन्सर सांगतोय की प्रश्न विचारताना थोडासा चुकलेला आहे. मी सगळ्यांना याचं एकच उत्तर सांगतोय. काय पाहिजे माहिती आहे का, निश्चितपणे सत्य. आणि हे नाही चुकलं काय, हे नाही काय चुकलं याच्यात, हे सगळं करेक्ट आहे. हे निश्चितपणे सत्य नाही पाहिजे, इथं सत्य असू शकणारे विधान ओळखा, एवढंच टाकलं असतं त्यांनी. हा प्रश्न काहीच म्हणजे काय बोट ठेवण्यासारखं काय नव्हतं, खूप भारी प्रश्न होता. ठीक आहे, पण बऱ्याच लोकांनी उत्तर करेक्ट आणायच्या नादात ह्या प्रश्नाचे पग 12च वाजवलेत, की म्हणजे डायरेक्शनच्या कन्सेप्टच चुकवल्या उत्तर बरोबर आणायच्या नादात. आपण कधी असं नाही लिहू शकत. मी जे मला आलेत ना स्क्रीनशॉट्स वगैरे, ह्या सरांनी आज शिकवले आणि त्या सरांनी आज शिकवले, त्याच्यावरून सांगतोय. एचे घर बी आणि सी या घरांच्या पूर्वेला आहे, तर हे आपण जन्मात कधी असं लिहायचं नाही. एचे घर बी आणि सीचे आहे, काय म्हणजे किती बालिशपणा ना. कधी कधी काय म्हणणार आपण, ए कुठल्या साईडला आहे बीच्या, तर ए बीच्या आग्नेयेला आहे. ए कुठल्या साईडला आहे सीच्या ईशान्येला आहे. आणि आता इथं काय म्हणतोय तुम्ही, ए पूर्वेला आहे बी एन सीच्या. काही अर्थहीन झालं की नाही सांगा तुम्हीच मला. कारण हे एकदम आडवंच पाहिजे रे आपल्याला. जरा जरी वर असलं तरी आपण त्याला ते आग्नेय नैऋत्य वायू ईशान्येमध्ये कन्सिडर करतो ना. तर हा प्रश्न तसा नाहीच आहे. हा सिम्पल प्रश्न आहे. फक्त इथं निश्चित पाहिजे नव्हतं, कारण निश्चित आन्सर निघतच नाही आहे याचं. ह्याचं आन्सर निश्चित निघत नाही, याचं आन्सर असू शकतं अशामध्येच निघतं. तर पहिलं वाक्य काय बघा, पहिलं वाक्य, एचे घर बी आणि सी यांच्या घराच्या पूर्वेला आहे. एचे घर बी आणि सी या घरांच्या पूर्वेला आहे, हेच त्याचं. मग ते सी आणि बी पण असू शकतं, पण हे असं एका लाईनीत आहे. ठीक आहे, हे असं कधी नसतं बाबा. ठीक आहे, ज्यांनी कोणी शिकवले त्यांनी लक्षात घ्या तुम्ही पण. पुढे आता त्यानंतरचं डायरेक्ट तुम्ही शेवटचं वाक्य कन्सिडर करा. ईचे घर सी घराच्या पश्चिमेला आहे. सीच्या पश्चिमेला कोणाचं घर आहे, ईचं घर आहे. आता मला सांगा, ही एकच आकृती ह्याच्यात करेक्ट बसते. आता डी आणि ईची घरे, मी कलर चेंज करतो. डी आणि ई यांची घरे बीच्या उत्तरेला आहेत. डी आणि ईची घरे बीच्या उत्तरेला आहेत. सकाळी सूर्य वर यायच्या आधी ईच्या 2 मजली घराची छाया डी वर पडते. म्हणजे ह्यांना म्हणायचं आहे की ईचं डी वर छाया पडते, म्हणजे ईचं वर असायला पाहिजे असं त्यांना म्हणायचं. पण तसं पण काही म्हणू शकत नाही आपण, पण तरी त्यातल्या त्यात लिहूया. ठीक आहे, सूर्य तिकडनं आला तर असं समजू आपण. आता इथपर्यंत झालं. आता बरेच जण म्हणतील सूर्य तिकडनं आला, अरे तू पूर्व पश्चिम हे घेतोय. अरे ते ह्या घरांच्या साईडने घेतोय, निसर्गाच्या दिशा त्याच आहेत नेहमी आपल्या. तर हे अशा पद्धतीने एक्झाम्पल बनतं. आता मला सांगा, एचे घर ईच्या पूर्वेला आहे का, हां एचे घर ईच्या पूर्वेला आहे का. तर आपलं जे होतं मगाचं, त्याच्यावरून हे पहिले सेंटेन्स एकदम करेक्ट येतं. पण ज्यावेळी आपण ह्याचा विचार करतो ते नाही आहेत. ठीक आहे, असं ज्यावेळी अरेंजमेंट करतो आपण त्यावेळी ते नाही आहेत. ईचे घर याच्या उत्तरेला आहे का, ईचे घर ह्याच्यात पण नाही आहे, ह्याच्यात पण नाही, हे 100% चूक आहे. परत डीचे घर सीच्या उत्तरेला आहे का, डीचे घर आहे का रे सीच्या उत्तरेला, नाही आहे. याच्यात पण नाही आहे, याच्यात पण नाही आहे, चूक पकडा. किंवा इथं जरी तुम्ही डीला ठेवला, इथं जसं डी ठेवलं तसं इथं जरी ठेवला तरी नाही आहे ते. परत सीचे घर एच्या दक्षिणेला आहे, सीचे घर आहे का रे एच्या दक्षिणेला, कशातच नाही आहे, त्यामुळे हे चूक. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, तिच्या संदर्भात सत्य असू शकणारे असं जर असतं तर आपलं काय आलं असतं, एचे घर ईच्या पूर्वेला आहे. कारण हे ॲटलिस्ट कशात तरी खरं येतं, हे कशात तरी खरं येते, बाकीचे तिन्ही कशात सुद्धा खरं येत नाही. असंच त्याचं एक्सप्लेनेशन आहे. ज्यांना माझं पटतंय त्यांनी हे ॲक्सेप्ट करा, नाही तर तुम्ही तुमच्या मार्गाने जायला मोकळे. हेच त्याचं खरं आन्सर आहे. ठीक आहे, असू शकणारे तिथं वर असतं तर खूप भारी प्रश्न झाला असता तयार. ठीक आहे, पुढे पी या नैसर्गिक संख्येला 11ने गुणून 33 संख्या त्यात मिळवली. या बेरजेला 9ने भागले आणि बाकी 0 मिळाली. दिलेल्या अटींचे समाधान करणारी पीची सर्वात लहान किंमत निवडा. तर आता ऑप्शनवरून जाणे ह्यासाठी कधीच शिक्षक नसतो की चला ऑप्शनवरून जावा, चला ऑप्शनवरून जा, एक ऑप्शन जावा. ऑप्शनवरून जाणं कधी पण चांगलं, म्हणजे जिथं वेळ वाचत असेल तर. पण सगळ्यात चांगलं काय की एक प्रॉपर मेथड माहीत पाहिजे ना आपल्याला. तर पी या संख्येला 11ने गुणून त्यात 33 संख्या मिळवली आणि या बेरजेला 9ने भागले तर बाकी 0 पाहिजे. या बेरजेला 9ने भागले तर बाकी काय पाहिजे, ही बाकी आहे, ही बाकी 0 पाहिजे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय माहीत पाहिजे, 9ची कसोटी. 9ची कसोटी काय असते, ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 9ने भाग जातो त्या संख्येला 9ने भाग जातो. मग मला सांगा, इथं बेरीज किती झाली, 3 आणि 3 6.
9ने भाग झाला, त्याची बेरीज 9 यायला पाहिजे. पण 3 बेरीज कधीतरी येईल का रे 11च्या, म्हणजे ह्याची तर 6 आली बेरीज. आता आपल्याला 9 पाहिजे किंवा 18 पाहिजे किंवा 27 पाहिजे, करेक्ट. मग आता 18 बेरीज येऊ शकते. मग 6 मध्ये किती पाहिजे तर आपल्याला 12 ॲड करायचे. 6 मध्ये आपल्याला 12 ॲड करायचे, म्हणजे 12 बेरीज येईल असा काहीतरी अंक याच्यातून भेटला पाहिजे आपल्याला. 12 बेरीज येईल असा अंक याच्यातून भेटला पाहिजे. किती भेटतो रे 11 सक्क जर 66 केलं आपण तर 6 काय भेटते 12. म्हणजे काय असणार आहे, पीची किंमत काय असणार आहे 6. अशा पद्धतीनं हे करायचं होतं. ठीक आहे. आधी 3 आणि 3 6, 9 पाहिजे बेरीज, तर 9ला 3, तर 11च्या कुठल्याच याची 3 येणार नाही बेरीज. बघा ना, 11, 22, 33, 3 कशी येईल बेरीज, येणारच नाही ना. दोन संख्यांची बेरीज, दोन सेम विषम कुठल्याही दोन सेम संख्यांची बेरीज समज पाहिजे ना आपल्याला, बरोबर. 3 कधी येऊ शकत नाही. 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 3 आणि 3 6 नाही येऊ शकत. त्यामुळे तर ह्याचा आन्सर काय येणार आहे 6. पुढे, जिवंत व्यक्तींचे मूत्रपिंड सुरक्षितपणे काढून घेता येते आणि ते मृत्यूच्या दारातील रुग्णाचा जीव वाचवू शकते. मूत्रपिंड प्रत्यारोपणाची मागणी ही मूत्रपिंडाच्या पुरवठ्यापेक्षा जास्त असते. मागणी जास्त आहे पुरवठ्यापेक्षा. हे लक्षात घेऊन लोकांना स्वतःचे एक मूत्रपिंड विकण्याला प्रतिबंध करणारा कायदा रद्द केला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे हे काय म्हणते बघा तुम्ही, म्हणजे मागणी जास्त आहे, पुरवठा कमी व्हायला लागलाय, म्हणून त्याला जो प्रतिबंध करतोय विकण्याला, तो कायदा आपण रद्द केला पाहिजे, असं ते वाक्य सांगते आपल्याला. मग असं जर ते वाक्य सांगत असेल आपल्याला, तर मला सांगा आता पुढे, या परिणामी अधिक प्रमाणात यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपणे होऊ शकतील. असं तो कायदा रद्द केला तर होईल, असं त्या सेंटेन्सपर्यंत म्हणायचं आहे. नीट लक्ष घ्या. असंच प्रत्येक वाक्याचे मिनिंग घ्यायचं आपल्याला. यामुळे श्रीमंत रुग्णांकडून संभाव्य गरीब दात्यांची पिळवणूक होईल याची लोकांना चिंता वाटते. कायदा तरी ह्यासाठी करायचं म्हणतंय ते. ठीक आहे. कायदा केल्यावर यशस्वी मूत्रपिंड रोपणं अधिक प्रमाणात होतील असं त्याला म्हणायचं आहे. ठीक आहे. पण आता पुढं काय म्हणते, लोकांना चिंता आहे की श्रीमंत लोकांकडून गरिबांची पिळवणूक होईल. परंतु स्वतःच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी धोकादायक व्यवसायात काम करणे हे स्वतःच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी स्वतःचे मूत्रपिंड विकण्याहून काहीसे वेगळे नाही. एक मूत्रपिंड तर देतोय मेडिकल ऑब्झर्वेशनमध्ये, ते पण ह्याच्यापेक्षा डेंजर लोक कामं करतात, डेंजर ठिकाणी कामं करतात, जेणेकरून त्यांचा जीव जाऊ शकतो. असं पण त्याला एक आर्ग्युमेंट टाकतंय कोण, जे कायद्याच्या बाजूने असतील ते. कायदा काय आहे, मूत्रपिंड विकण्यावर बंदी आणणारा कायदा हा रद्द केला. म्हणजे तो कायदा नको बाबा, देऊ दे लोकांना, देऊ दे बाबा, त्यांचं विकू दे, असं जी लोक म्हणतात ते त्यांचं हे आर्ग्युमेंट असू शकतं. काही रुग्णांनी मूत्रपिंड विकत घेऊन दुसऱ्या देशात प्रत्यारोपणे करून घेतली आहेत, आणि काही रुग्णांनी काय केले रे, मूत्रपिंड विकत घेऊन दुसऱ्या देशात प्रत्यारोपण करून घेतली आहेत. अशा शस्त्रक्रियांचा त्यांचा जीवाला असणारा धोका मोठा आहे. ठीक आहे. अशा शस्त्रक्रियांचा त्यांचा जीवाला असणारा धोका काय मोठा आहे. आता ह्या वरील युक्तिवादाचा आधार ठरेल असे गृहीतक, काय गृहीत धरून केलं असेल बाबा हे ते सांगायचं आहे. गरीब लोकांना मूत्रपिंड प्रत्यारोपण करून घेणे शक्य होत नाही, असं काहीतरी आहे का रे त्याच्यात? काहीच नाही. उलट त्यात तर असं म्हटलं की गरिबांची पिळवणूक होईल, म्हणजे ते त्यांना करू देत आहेत, ते उलट जबरदस्तीने करून घेतील त्यांच्याकडनं, अशा आशयाचं सुद्धा एक वाक्य आहे. त्यामुळे शक्य होत नाही ह्याला तर आपण म्हणूच शकत नाही, हे गृहीतक आहे. दुसरं काय, भारतातील काही गरीब लोक मूत्रपिंड विक्रीसाठी इच्छुक असतात, हे म्हणू शकतो आपण. का म्हणू शकतो हे आपण, की काही रुग्णांनी मूत्रपिंड विकत घेऊन दुसऱ्या देशात प्रत्यारोपणे करून घेतली आहेत, म्हणजे इच्छुक पण आहेत. ठीक आहे. किंवा अजून काय म्हणू शकतो, कोणतरी बोलतंय ना बाबा, हे कोणतरीच म्हणायला लागले ना, माणूसच म्हणतोय ना कुठल्या तरी, की तसला कायदा नको, बंदीचा वगैरे कायदा नको, म्हणून आपण म्हणू शकतो ना, तो इच्छुकच असणार आहे ना. जो कोण हे वाक्य करतोय तो गरिबांच्या बाजूचा कोणतरी असेल, की नाही बाबा ते धोकादायक काम करण्यापेक्षा मी माझं एक मूत्रपिंड देऊन अजून आर्थिक असं कोणतरी काही म्हणजे 130 करोड मधला एक जरी असला तरी त्याला काही म्हणायचं आहे. हा जो लेख लिहिला त्याच्यामध्ये तर ते आहेच ना. त्यामुळे आपण ह्याला तात्पुरतं पकडू, गृहीत. तिसरं काय म्हणते, अनेक देशात तुरळक मूत्रपिंड प्रत्यारोपणे यशस्वी होतात, हे काय तसं काही सांगितलेलं नाही आहे आपल्याला, हे तसं काही सांगितलेलं नाही. तिसरं चूक. चौथं काय, कायद्यातील बदल प्रत्यारोपणासाठी मूत्रपिंडांच्या पुरेशा पुरवठ्याची हमी देईल. अरे कशी हमी देईल? ठीक आहे. कायद्यातील बदल मूत्रपिंडाच्या पुरेशा पुरवठ्याची हमी नाही देणार, कारण त्याच्या विरोधी पण आहेत ना. फक्त तसा करू नये असं ते म्हणतात. त्यामुळं हमी देईल असं त्याच्यातून काहीही होणार नाही. त्यामुळे त्याचं काय येणार आहे, भारतातील काही गरीब लोक मूत्रपिंड विक्रीसाठी इच्छुक असतात, हे त्याचं काय होईल, आन्सर होऊ
शकेल. कळतंय? हमी वगैरे काही तिथं तसं सांगता येणार आपल्याला नाहीये. त्यामुळे याचा आन्सर काय येणार 2, ऑप्शन नंबर 2. हा प्रश्न आयोगाने रद्द केलाय कारण ह्याचं कुठल्याही प्रकारे आन्सर निघत नाहीये. तुम्ही काही जरी करून याचं आन्सर काढलं तर ते त्याचा आन्सर निघत नाही. त्यामुळे हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो की आन्सर का निघत नाही. जर 2014 साली ए कंपनीची निर्यात बी या कंपनीच्या निर्यातीचे दुप्पट होते आणि सोबतचा आलेख काय निर्यातीचे आयातीची असलेले गुणोत्तर आहे. सोबतचा आलेख काय निर्यातीची आयातीची. आता ए 2014 आणि ए म्हणजे काय चौरस म्हणजे 1.7 आणि ए कंपनीची निर्यात बी या कंपनीच्या निर्यातीच्या दुप्पट होती 2000 साली. ठीक आहे. बी ची किती आहे 0.7 आहे. सेम तेच रेशो. ठीक आहे. निर्यात आपण ह्याचा रेशो. आता 2014 साली ए कंपनीची आयात 400 कोटी होती. म्हणजे आयात काय झाली 400 कोटी. तर निर्यात किती असेल रे? ए ची निर्यात किती असेल 17 चौक 68 680. ए ची निर्यात काय झाली 680 झाली. पण ही निर्यात डबल आहे म्हटलंय बीच्या. म्हणजे बीची किती पाहिजे रे 340 पाहिजे. मग 340 बी कंपनी राहते सर्वात जवळची. तर किंमत दाखवणारा निर्यातीच्या. मग 340 आहे का ऑप्शनमध्ये कुठे? कुठेच ऑप्शन नाही. त्याच्या जवळचं पण नाही काढता येणार. इव्हन तुम्ही निर्यात जरी पकडलं ना याची निर्यात जरी काढायची म्हटली तरी ही निर्यात येते 485.7 येते. मग 485.7च्या जवळ 500 पण आहे 470 पण आहे. पण जर आयातच विचारली आणि 340 येते ती कशाच्याच जवळ नाहीये. आणि हा चौथा ऑप्शन यापैकी नाही असा पण नाहीये. यापैकी नाही असा पण नाहीये. त्यामुळे हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला असावा. मी तुम्हाला त्याचं करेक्ट आन्सर पण सांगितलंय. याचं करेक्ट आन्सर 340 असायला हवं होतं. निर्यात विचारलं असतं तर 485 असायला हवं होतं. पण ह्या दोन्हीपैकी काहीच आन्सर नाही म्हणून कदाचित हे केलेलं असावं. दिलेली माहिती वापरून अनुक्रमे मामा व भाची यांची जोडी निवडा. बघा बी हे सी चे वडील आहेत. बी हे सी चे वडील आहेत परंतु सी त्यांचा मुलगा नाही. म्हणजे सी कोण आहे मुलगी आहे. पी हा सीचा भाऊ आहे. पी हा सीचा भाऊ आहे. ए आणि बी हे जोडपे आहेत. ए आणि बी हे जोडपे आहेत. अधिक म्हणजे नवरा बायको असतं. चौकोन म्हणजे पुरुष असतो. सर्कल म्हणजे स्त्री असते. हे तुमचे जे कन्व्हेन्शन असतील ते. क्यू ही सी ची मुलगी आहे. क्यू ही सी ची मुलगी आहे. आर हा पीचा मुलगा आहे. आर हा पीचा मुलगा आहे. एस आणि पी हे जोडपे आहेत. एस आणि पी हे जोडपे आहेत. टी हे एसचे वडील आहेत. टी हे एसचे वडील आहेत. झालं. आपल्याला काय मामा भाची निवडायचं आहे. कोण आहे रे मामा? ह्याच्या आईचा भाऊ. क्यूच्या आईचा भाऊ. मग कोण झाला? पी काय झाला आपला मामा. आणि भाची निवडायची. क्यू कोण झाली त्याची भाची. पी मामा क्यू भाची. पी मामा क्यू भाची. अर्ध्या मिनिटाचा प्रश्न होता. पण जर ज्याचं सिलेक्शन नाही आहे तो विनाकारण आधीचे अवघड प्रश्न करणार आणि हा सोपा प्रश्न विसरून जाणार. त्यामुळं सीसॅटचा पेपर म्हणजे फक्त सिलेक्शनचा पेपर आहे. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. जे सोपं आहे ते आधी घ्यायचं नंतर अवघड सुद्धा सुटेल तुम्हाला. पण जर तुम्ही अवघड आधी घेतलं ना पोचतच नाही तुम्ही सोप्यापर्यंत. ठीक आहे. त्यामुळे सिलेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. बघा आता हे खिशातले प्रश्न आहेत. हे चुकलं म्हणजे बघा तुम्ही काय मग योग्यताच नाही आपली. सिलॉजिझम कधी चुकायचं नाही आहे आपल्याला. सर्व रस्ते बसेस आहेत. सर्व रस्ते बसेस आहेत. काही बसेस या कार आहेत. काही बसेस या कार आहेत. काही कार दिवस आहेत. काही कार दिवस आहेत. सर्व दिवस रात्री आहेत. सर्व दिवस रात्री आहेत. सगळं लिहिलं व्यवस्थित. आता काही रात्री बसेस आहेत. काही रात्री बसेस आहेत का रे? नाही आहेत. परत काही रात्री कार आहेत. काही रात्री कार बघा ना ह्या कार आहेत त्यामुळे सेकंड करेक्ट. काही दिवस बसेस आहेत. दिवस आणि बसेस काय संबंध आहे का? नाही. आपल्यात चुकतं सगळ्यात. चुका येणार आन्सर फक्त 2 बरोबर. फक्त 2 बरोबर. ठीक आहे. ह्याचा काही विषयच नाही. सगळ्यांना येत असेल कदाचित. येत नसेल त्यांनी शिकून घ्यायचं ते. ट्रॅक्टरच्या मोठ्या व लहान चाकाचा व्यास अनुक्रमे 50 सेंटीमीटर व 35 सेंटीमीटर आहे. जेव्हा मोठ्या चाकाचे 21 फेरे पूर्ण होतील तेव्हा लहान चाकाचे किती फेरे पूर्ण होतील असं विचारले तुम्हाला. बघा फेरे हा चाक असतो. ह्याचा फेरा म्हणजे हे त्याचं डिस्टन्स झालं. त्यालाच आपण काय म्हणतो परिघ म्हणतो. 2 पायर म्हणतो. हे मोठ्या चाकाचं पण असतो लहान चाकाचं पण असतो. ठीक आहे. आता मग बघा मोठ्या चाकाचे होतील तेव्हा लहान चाकाचे किती होतील असं विचारले.
मग फॉर एक्झाम्पल मोठ्या चाकाचं कॅपिटल आर पकडू आणि लहान चाकाचं स्मॉल आर पकडू आपण. आता 2 पाय मोठ्या चाकाचा आर किती आहे 50, याचं किती पाहिजेत आपल्याला फेरे 21 गुणिले 21 केलं डिवायडेड बाय लहान चाकाची किती रे 2 पाय छोटा आर किती आहे आपला 35 भागलं संपला विषय. तुम्हाला किती फेरे होतील ते सांगता येईल. हे टोटल डिस्टन्स मोठ्यानं कव्हर केलं इंटू 21 केल्यामुळं. आता लहानाच्या एका सर्कलचं डिस्टन्स एवढा आहे बरोबर, मग त्याचे नंबर ऑफ किती डिस्टन्स कव्हर होतील म्हणजे नंबर ऑफ किती फेरे होतील हेच आन्सर आहे त्याचं. म्हणजे इथलं काढायचं तर ह्याला तिकडे पाठवलं आपण फक्त एक्स पकडला असतं तर. 2 पायला 2 पाय गेले 7 5 35 7 3 21 5 1 5 5 10 50 10 3 30. काय आन्सर याचं 30. पुढे हा पण खूप भारी प्रश्न आहे. पुढील संवाद काळजीपूर्वक वाचून त्याचा पुरावा म्हणून उपयोग करून खजिना शोधक आणि पुरातत्व यांच्यातील असहमतीचे निर्देशन करू शकणारे अनुमान पर्यायातून निवडा. असहमत कशावर आहेत बाबा हे प्रश्न हा नीट वाचायचा आहे. असहमत कशावर आहेत हे तुम्हाला सांगायचं. मागाचा जो प्रश्न होता त्यात तुम्हाला गृहीतक सांगायचं होतं. काय गृहीतक असेल असं, ठीक आहे, त्या आर्ग्युमेंटसाठीचं गृहीतक काय असेल आणि याच्यात तुम्हाला सांगायचं आहे की असहमतीचे निर्देशन करू शकणारे अनुमान पर्यायातून निवडायचे. बघा आता सर्वसाधारणपणे पाहता सार्वजनिक मालमत्तेच्या जागी सापडलेल्या पुरातत्वीय वस्तूंवर खाजगी मालकी असणे बेकायदेशीर आहे. ज्या व्यक्ती स्वतःचा जीव धोक्यात घालून बुडालेल्या जहाजांवरून जे काही सामान सोडवून आणतात ते शतकांच्या जुन्या सागरी कायद्यानुसार त्यांना स्वतःकडे बाळगण्याची परवानगी आहे. या कायद्याने बुडालेल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून सागरी खाऱ्या पाण्यामुळे नामशेष होऊ घातलेल्या पुरातन जहाजातील सामानाला वाचवणाऱ्या खजिना शोधकांना ते स्वतःला ठेवण्याची मुभा स्पष्टपणे दिली. कुठला तरी एक जुना कायदा आहे त्याच्यात कायद्यानुसार काय आहे, स्वतःचा जीव धोक्यात घालून जे खाऱ्या पाण्यामुळे नामशेष होऊ घातले जहाज ते शोधून स्वतःकडे ठेवण्याची मुभा स्पष्टपणे दिली. कुठला तरी एक कायदा जुन्या सागरी कायद्यानुसार, ठीक आहे, असा एक खजिना शोधक म्हणतोय. दुसरा काय म्हणतोय पुरातत्व तज्ञ. आता हा ह्यांच्या विरोधात असणार. पुरातत्व म्हणजे त्याला जपून ठेवायचं असतं सगळं बरोबर. पुरातत्वज्ञ काय म्हणतोय, असं नाहीये, ही अपघातग्रस्त जहाजे शतकानुशतके पाण्यात पडून असल्याने तिथे ती स्थिरावली आहेत. सगळ्यात महत्त्वाचा शब्द तिथे ती स्थिरावलेत. त्यांना काही धोका नाही आता, ते तिथे स्थिरावलेत. त्यांना धोका आहे तो फक्त लोभी खजिना शोधकांचा. प्रचंड नफा कमवण्यासाठी ते वस्तू लुटण्याच्या घाईत बहुमोलाच्या पुरातत्वीय पुराव्यांचा नाश करतात. कशात असहमत आहेत रे? खजिना संशोधक काय म्हणतोय की तिथं ते खाऱ्या पाण्यामुळे नामशेष होत आहेत त्यामुळे आम्ही शोधतो आणि आमच्याकडे ठेवतो बरोबर. आणि पुरातत्वज्ञ काय म्हणतोय की तिथे ती स्थिरावली आहेत, त्यांना धोका दुसऱ्या कोणाचा नाही फक्त या खजिना शोधकांचा आहे. म्हणजे त्यांचं असहमती कशावर होते, त्यांची असहमती होते की जहाज तिथं थांबल्यावर नष्ट होते की ह्यांच्या चोरण्यामुळे किंवा ह्यांच्या शोध लावण्यामुळे नष्ट होते. ठीक आहे, ह्या दोन्हीवर त्यांची असहमती आहे. बघा आता केव्हाही बुडालेल्या जहाजासाठी सागरी कायदा लवकर काय असलं काय म्हणायचंच नाही त्यांना. सार्वजनिक पाण्यातील प्राचीन अपघातग्रस्त जहाजाला खाजगी मालमत्ता म्हणणे उचित हे पण काय म्हणायचं नाही. जेव्हा अपघातग्रस्त जहाजाची सुटका करतात तेव्हा खजिना शोधक स्वतःचा जीव धोक्यात घालतात व नाही. धोक्यात हा असं म्हणतोय का की धोका घालत नाहीत वगैरे, तसं काही त्यानं म्हणलेलंच नाही. चौथं बघा, कोणत्या दृष्टिकोनातून एखाद्या प्राचीन जहाजाला ते नामशेष होऊ घातली आहे वा नाही, नामशेष होतंय का नाही याच्यावर त्यांचं असहमत आहे. पुरातत्वज्ञ म्हणतात की ते नाहीत नामशेष होणार खाऱ्या पाण्यामुळे आणि हे काय म्हणतात खाऱ्या पाण्यामुळे नामशेष होणार. सिंपल गोष्ट आहे, त्यामुळं ह्याच्यावर त्यांचं असहमती आहे. पुढे संजय, अशोक आणि केतन यांनी एकास 3:5 या प्रमाणात गुंतवणूक करून एक धंदा सुरू केला. सोडवायची पद्धत सांगतो. संजय, अशोक आणि केतन कितीत गुंतवलेत रे, एकास 3:5 असंच लिहा, एकास 3:5. 4 महिन्यानंतर संजयने पूर्वी जेवढी गुंतवणूक केली होती तेवढीच पुन्हा केली. म्हणजे पहिल्या 4 महिन्यासाठी एवढी होती तर नंतरसाठी पण एवढीच आहे. आता अशोक तसेच केतन यांनी त्यांची गुंतवणूक पूर्वीपेक्षा निम्मी केली. तर 3चे निम्म होतंय का, 5चे निम्म होतंय का, नाही होत. लगेच हे खोडा. पहिल्यांदा असंच लिहा पण आता नाही होत आहे ना निम्म, तर आता ते खोडा. आता काय करा, एकास 3:5 आहे ना, मी एकास 3:5ला 2 6 10 लिहिलं मग काय बिघडणार आहे का माझं, काहीच नाही. 2 6 आणि 10, ठीक आहे, असं लिहिलं मी. ओके. आता 4 महिन्यानंतर संजयने पूर्वी जेवढी केली होती म्हणजे
त्याच्या दुप्पट केली, आधी 2 केली ती आता 4 केली आणि 8 महिन्यासाठी असणार आता, बरोबर. आता अशोक आणि केतन त्यांनी गुंतवणूक पूर्वीच्या निम्मी केली, आता 6च्या निम्म नीट होतंय ना, 6च्या निम्म नीट होतंय आता आपलं. तर तुम्ही त्या पद्धतीने सोडवू शकता, बरोबर. तर 3 केली आहे म्हणजे मग कितीसाठी केली आहे, 4 महिन्यानंतरच. म्हणजे हे पहिले 4 महिने तर असंच करू आपण त्याला 6 × 4 आणि परत 3 × 8 निम्मी केली आणि 4 महिने आणि 8 महिने. आता हे पण काय 4 महिने अधिक 5 गुणिले निम्मी केली, 10चं निम्म 5 झालं. करा 4 × 2 = 8, 8 × 4 = 32, 6 × 4 = 24, 8 × 3 = 24, 10 × 4 = 40, 8 × 5 = 40. आता 32 आणि 8 40, 24 आणि 24 48, 40 आणि 40 80. अशा पद्धतीनं आलं आपलं ते. आता हे सगळ्यांना 8ने भाग जातोय, 8 × 5 = 40, 8 × 6 = 48, 8 × 10 = 80, 5 × 6 = 10 या प्रमाणात त्यांचं प्रमाण असेल. वर्षाअखेरीस त्यांच्या नफ्याचे प्रमाण किती आहे, 5 × 6 = 10. समजतंय का सगळ्यांना. पुढे 15 पुरुष व 7 महिला यांच्यामधून 10 सदस्यीय समिती गठीत करायची आहे. 15 पुरुष आणि 7 महिला यांच्यातून 10 सदस्यीय समिती करायची. पेपरला मी सेम असं स्ट्रक्चरनं लिहितो आणि असंच सोडवतो. समितीत कमीत कमी 6 महिला पाहिजेत, कमीत कमी 6 म्हणजे जास्तीत जास्त किती पण, ठीक आहे. म्हणजे जास्तीत जास्त जेवढ्या असतील तेवढ्या, आपल्याकडे तर 7च आहेत, ठीक आहे, पण 10 पण चालू शकतील असत्या तर किती समित्या तयार होतील मला सांगा. कमीत कमी 7 पाहिजेत. स्त्रिया कशातून काढतो, 7तून काढतो. या 7C6 इंटू 15तून काय करणार, 6 झाले ना, आता 4 पाहिजेत, 15C4 प्लस आता 7च्या 7 स्त्रिया घेऊ, 7C7 इंटू 15तून काय 3च काढणार, 7 तर झाले ना आपले. बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे अधिक कधी लिहायचं, गुणिले कधी लिहायचं. जोपर्यंत टास्क पूर्ण होत नाही. टास्क काय आहे, 10 समिती 10 मेंबर बनवायचा. इथे किती आहे, 6 आहेत, उरले किती 4. ह्यांच्यामध्ये काय दिलं, गुणिले. टास्क कंप्लीट झाला 6 × 4 आता अधिक द्या. किंवा 7तून 7 इंटू 15तून 3, 7 आणि 3 10. आता अजून काय असतं तर केलं असतं, पण नाहीच आहे काय. कसं करतो आता, हे फॉर्म्युला करायची गरज नाही, सांगितले 7C6 नेहमी 7 असतं. इंटू 15C4 कसं करायचं, 15 × 14 × 13 × 12 आणि 4 × 3 × 2 × 1. खाली जेवढे 4 अंक आहेत वर तेवढेच आले पाहिजे, 1 पर्यंत घेत चला फक्त. 7C7 1 असतं आणि 15C3 15 × 14 × 13 डिवायडेड बाय 3 × 2 × 1. हे सॉल्व करायचं तुम्हाला फक्त. 4 त्रिकोण 12 गेले, 2 7 14 कळलं. आता 15 7 5 आणि 13 7 91, 105 × 91 इथंपर्यंत आलं, ठीक आहे. आणि इकडं काय आलं, 3 5 15, 2 7 14, 7 5 13 7 91 × 5 आलं, 91 × 5 आलं इकडे. आता ह्या दोघांची बेरीज आहे, 91 91 कॉमन घेऊ आपण, 91 91 कॉमन घेऊ आणि बेरीज काय आली, 105 आणि 5 110. आलं का सोपं. कॅल्क्युलेशनची परीक्षा नाही आहे, तुम्ही फोडताय कसं, गुणाकार कसं करताय बघा ना. एवढे मोठे गुणाकार मी नाहीत केले. आणि आता हा गुणाकार अवघड नाही माझ्यासाठी, 0 घेतलं, 11 1 11, 11 9 99 100. मी फक्त ह्याला इक्वेट केलं. तर हे तुम्हाला यायला पाहिजे. हे मी सगळं बॉडम मासमध्ये शिकवत असतो. पहिलंच लेक्चर माझं याच्यावर असतं नेहमी, की 105 × 91 अधिक 91 × 5. हे कसं करतो मी, 91 कॉमन काढतो आणि आतमध्ये काय राहतं, 105 अधिक 5, 91 इंटू काय राहतं मग 110. हे आन्सर येतं 110. कुठे आहे 110, इथे. समजलं, होतं का सोपं. पुढे जर्नल ऑफ क्लिनिक एंडोक्रायनॉलॉजी अँड मेटाबॉलिझममध्ये प्रसिद्ध झालेले ट्रायक्लोसन हे रसायन आणि त्यांच्या संपर्कांचा हाडांची खनिज घनता तसेच हाडांचा ठिसूळपणा यांच्यातील सहसंबंधाचा शोध घेणारे त्या प्रकारचे पहिलेच संशोधन आहे हे जे काय आहे ते. साबण, टूथपेस्ट, हातसफाई साबण इत्यादी प्रकारच्या ग्राहकोपयोगी उत्पादनाच्या माध्यमातून व्यक्ती ट्रायक्लोसनच्या संपर्कात येऊ शकते. तथापि ट्रायक्लोसन व मानवी हाडांचे आरोग्य यांच्या संबंधांविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. प्राण्यातील हाडांच्या घनतेवर विपरीत परिणाम करण्याची क्षमता ट्रायक्लोसनमध्ये असण्याच्या शक्यतेचे प्रात्यक्षिक प्रयोगशाळेतील अभ्यासातून झालेले आहे, असे ट्रायक्लोसनच्या परिणामांचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांनी म्हटले.
आता वरील माहितीच्या आधारे सर्वात योग्य निष्कर्ष निवडायचा आहे. आता बऱ्याच लोकांना हा प्रश्न का अवघड वाटतो काय माहिती. ह्या प्रश्नात 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जे त्या पॅसेजमध्ये सांगितलंय त्याचाच फक्त आपण विचार करायचा आहे, बाकी कशाचा विचार करायचा नाही. ठीक आहे. मग बाकी जे आपण बडबड केली असेल ना इथं त्याचं काही नाही. मग ते खरं तर का असं ना, का प्रश्न कशाचा आहे, निष्कर्षाचा. निष्कर्ष म्हणजे याच्यातून प्रकट झालं पाहिजे ते. याच्यातून प्रकट झालं तर त्याला आपण निष्कर्ष म्हणतो. कळतंय. बघू आता मग आपण पहिलं, प्राण्यांच्या हाडावर होणाऱ्या ट्रायक्लोसॉनच्या परिणामाबाबत फार थोडी माहिती उपलब्ध असली तरी वरील यादीत असलेल्या उत्पादनात त्याचा वापर करण्यावर बंदी घालणे आवश्यक आहे. असा काढू शकतो आपण निष्कर्ष. थोडी माहिती आहे पण ह्याच्यात म्हटलंयच ना त्यांनी, यामुळे संपर्कात येऊ शकतं. करेक्ट पकडू आपण. अजून दुसरं, मानवी हाडांवर नेमका कोणता परिणाम होतो हे माहीत नसल्यामुळे व्यक्ती वापरत असलेल्या विविध उत्पादनात ट्रायक्लोसॉनचा वापर करण्यावर कोणताही प्रतिबंधक उपाय करण्याची आवश्यकता नाही. होईल का रे असं. जरा जरी काही दुष्परिणाम असतील कसले का असणार मग त्याचा वापर थांबवलाच पाहिजे ना आपण. त्यामुळे दुसरं साफ चूक आहे. तिसरं, ट्रायक्लोसॉन आणि हाडांच्या खनिजांची घनता यांच्यातील सहसंबंध यांचा शोध पूर्वीच घेतला असल्यामुळे व्यक्ती वापरत असलेल्या विविध उत्पादनातील त्याच्या वापरावर बंदी घालणे आवश्यक आहे. असं काही शोध पूर्वी घेतलेला नाही आहे आणि बंदी घालणे आवश्यक आहे हे पण आपण असून त्याच्यातून काही निघत नाही. पुढे, कारण शक्यतेचे अभ्यासून झाले. आता चौथं बघा, ट्रायक्लोसॉनमध्ये प्राण्यांच्या हाडांच्या घनतेवर परिणाम करण्याच्या क्षमतेच्या शक्यतेचे प्रात्यक्षिक काही अभ्यासातून दाखवले गेल्यामुळे व्यक्ती, आता बघा काही अभ्यासातून दाखवले, आत्ताच वाचलं, अभ्यासातून झाले आहे. व्यक्ती वापरत असलेल्या विविध उत्पादन त्याचा वापर करणं बंदी घालणे आवश्यक आहे. आता मला सांगा हे पण करेक्ट आहे पण याच्यापेक्षा जास्त हे करेक्ट आहे का. ह्याच्यात व्यवस्थितच सांगितलं. थोडी माहिती उपलब्ध असली तरी म्हटले आणि ह्याच्यात काही अभ्यासकातून दाखवल्या गेल्यामुळे, म्हणजे त्यातलं वाक्य आहे असं आले. त्यामुळे आपण म्हणू काय शकतो याचं फोर्थ इज मोर करेक्ट दॅन 1. ठीक आहे. त्यामुळे याचा आन्सर काय येणार आहे 4. पुढे, एस जवळ काही रंगीबिरंगी शिंपले आहेत. यातील 1/3 शिवाय 14 जास्त शिंपले तिने पीला दिले. आता हे पण बरेच जण पर्याय म्हणतात. अरे मेथड तर बघा ना, पर्याय कितीदा पर्याय. नशीब तुमचं वाईट असेल, चौथा पर्याय तुम्ही जो 4th नंबरला ट्राय करणार तो उत्तर आला असेल तर मेथड बघा. एस जवळ काही शिंपले आहेत त्यातील 1/3 शिवाय म्हणजे ES भागिले 3 अधिक 14 तिने कुणाला दिलेत, पीला दिलेत. बरोबर. पीने यातील 1/3 शिवाय, पीने यातील पण एक म्हणजे पीला थोडक्यात आले किती रे, यस 14 42 भागिले 3. ठीक आहे. पीने यातील 1/3 शिवाय म्हणजे S अधिक 42/3 भागिले 3 म्हणजे असं 11 शिंपले कुणाला दिले, क्यूला दिले. म्हणजे हे किती झाले रे, 9 आलं ना हे. म्हणजे S अधिक 42 अधिक 99 भागिले 9. तिरकस गुणाकार करतोय फक्त, जास्त काही नाही आहे मोठं ह्याच्यात. आणि हे किती आलं 141 भागिले 9. हे क्यूला आले. आता क्यूने यातील 1/3 शिवाय एक जादा शिंपला, ह्याचं पण 1/3 आणि एक जादा शिंपला म्हणजे S अधिक 141 भागिले 9 त्रिक 27. ठीक आहे. अधिक 1 कोणाला दिले, आरला. जर आरला क्यू कडून 14 शिंपले मिळाले आणि ह्याचं उत्तर काय आहे, ह्याचं उत्तर आहे आरला क्यू कडून 14 शिंपले मिळालेत म्हणजे ह्याचं आरचं उत्तर काय 14. तर विचारले का एस, मग हे नाही करता येणार तुम्हाला. आधी 1ला तिकडे टाका, किती होते 13. मग S अधिक 141 भागिले 27 बरोबर 13. परत S अधिक 141 किती येते, 13 7 91, 13 2 26 9 35 351 आणि S बरोबर 351 वजा 141 210. S बरोबर किती आलं 210. हे सोपं आहे ह्याच्यावरून हे जाण्यापेक्षा. ह्याच्यावर विश्वास ठेवा. परीक्षेत असं सुचत नाही ऑन द स्पॉट. परीक्षेत तुम्हाला हेच सुचतं आणि हे कसं करायचं हे इम्पॉर्टंट आहे. 10 सेकंद 10 सेकंद 20 सेकंद 40 ते 45 सेकंदात सगळे एक्झाम्पल्स उठतात. तुम्ही काहीही म्हणा. ठीक आहे. पुढे अजून एक आकृतीचा प्रश्न आलाय आणि काय करायचं आहे, जे सांगितलं तसं करायचं आहे. परस्पर छेदणाऱ्या कर्णरेषांवरून ठिपक्यांच्या म्हणजे ठिपक्यांवरून आधी फोल्ड करायचे. मी काय सांगितले, फायनल आकृतीकडं जायला बघू नका, टप्प्याटप्प्याने जावा. फायनल आकृती आपल्याला नाही आणायची. आता मग मी जर हे आडवं वरून खाली असं फोल्ड केलं, ठीक आहे, वरून खाली मी फोल्ड केलं, तर मला सांगा हे जे टोक आहे ते कुठं जाणार रे, हे टोक असं तयार होणार ना कुठंतरी. ठीक आहे, म्हणजे मला हे असं म्हणायचं आहे. ठीक आहे.
हे टोक चंद्राकडे बघितलं पाहिजे की नाही? बघताय का ह्याच्यात चंद्राकडं? नाही. ह्याच्यात बघताय का चंद्राकडं? नाही. ह्याच्यात बघा चंद्राकडे बघते की नाही? चंद्राकडे बघते की नाही? म्हणजे ह्या दोन्हीपैकी एक आन्सर पाहिजे. कळालं? आता शेवटची आकृती काय आपली अशी आहे, म्हणजे इकडची आकृती असं म्हणू. इकडच्या आकृतीत ही रेष कधी चेंज होईल का रे मग? ही रेष कधी चेंज होईल का? कधीच चेंज होणार नाही. आणि मग आपलं जेव्हा इकडचं इकडं जात असतं त्यावेळी ते कुठं येणार आहे? ही रेष अशीच राहणार आणि दुसरं आपलं इकडे येणार. त्यामुळे आन्सर काय झालं आपलं? थर्ड. ठीक आहे, खूपच घाण झालं, पण मे बी तुम्हाला कळालं असेल मला काय म्हणायचं आहे. बघा, पहिल्यांदा तर हे चंद्राकडे पाहिजे, ह्याच्यात चंद्राकडे दिलं आहे ते, चंद्राच्या ह्याच्यात गेले ते. बघा ना, मला हे असं म्हणायचं होतं, हे जे टोक आहे ते चंद्राकडं, ह्या दोन्हीमध्ये गेले, ह्या दोन्हीपैकी एक आन्सर लिहा. हे तर स्क्रॅप झाले, ह्याच्यात कुठंच नाही आहे चंद्राकडं, चंद्राच्या अपोजिटला गेले टोक, आणि ह्याच्यात तर विषयच नाही, काय वेगळंच काढलं आहे. आणि दुसरं ह्याच्यात बघा, ही रेष हायाशी पाहिजे होती, ती हायाशी आली त्याच्यात आपल्याला, झालं मग, काहीच फरक पडलेला नाही आहे. आणि हे इकडे यायला पाहिजे होतं, ते तिकडे आलं दोन्हीकडे पण, फक्त ह्या रेषेचा प्रश्न होता, ही हायाशी आहे रेष. अशा प्रकारे आपण हे सगळे प्रश्न सोडवलेले आहेत. बऱ्याच दिवसापासून हे पेंडिंग होतं, वेळ भेटत नसल्यामुळे. ते आत्ता परीक्षेच्या वेळी तुम्हाला पण उपयोगी पडेल, त्यामुळे असं मी केलेत सगळे एक्सप्लेनेशन याचे. ठीक आहे, ज्यांना करायचं असेल कोर्स कमी दिवसात, 15 लेक्चर्स आहेत, रोज 2 बघितले तर कंप्लीट होऊ शकतात. फास्टमध्ये रिव्हिजन करायची असेल तर करू शकता, अजून पण काही नाही. सीसॅटचा अभ्यास हा सोबतच करायचा असतो, किंवा कोणतरी सांगतं ह्या पद्धतीने तो चांगला होतो, डाऊट्स वगैरे विचारून. ते काय असं नाही की शेवटी करतो स्वतः हे करतो, तसं पण चालतं, असं पण चालतं. ठीक आहे, 2-3 गोष्टी सांगतो. सिलेक्शन खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठला प्रश्न आधी घेताय आणि कुठला नंतर घेताय हे खूप महत्त्वाचं आहे. त्याशिवाय होत नाही काही. मग पेपर सोपा असला तरी फसू शकतो आपण. का? अवघड प्रश्न आपल्याकडून आधी घेतला गेला तर. कळते का? त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि शेवटचे दिवस रोज 4 तास, ज्यांचं बऱ्यापैकी आहे सीसॅट, ठीक आहे, त्यांनी राहू दे, पण ज्यांना जरा अवघड वाटतं त्यांनी 4 तास द्या. ज्यांचं बऱ्यापैकी आहे त्यांनी 2 तास द्या. मी स्वतः रोज 2 तास सीसॅटला देतो आहे. ठीक आहे, मी स्वतः रोज सीसॅटला 2 तास देतो आहे. तुम्ही पण 2 तास तरी द्या. रोज हात तुमचा 1 तास मॅथ रिझनिंगनं आणि 1 तास पॅसेजेसनं बिझी असला पाहिजे. ओके, रोज करंट अफेअर करा आणि प्रत्येक विषयाला नजरेखालून घाला. प्रत्येक विषयाला नजरेखालून घाला GSच्या, तर होणार आहे. टार्गेट 250चं ठेवा, सीसॅटला 150 किंवा 140 आणि GSला 110. हे मोठे टार्गेट्स नाही आहेत, एवढेच टार्गेट ठेवायला लागतील तुम्हाला, त्यामुळे कुठे तुम्ही पास होऊ शकता. ठीक आहे, आणि काही निगेटिव्ह लोकांपासून लांब राहावा. कोणाच्या काही ह्याच्यात घ्याय, जो निगेटिव्ह बोलेल त्याला बाय बाय करून टाकायचं, तुम्ही आणि तुमचा अभ्यास. बाकी गोष्टींशी काही घेणं देणं नाही आपल्याला आत्ता सध्या. डिस्ट्रॅक्शन असतील, डिस्ट्रॅक्शन बंद करा सगळे. ओके, धन्यवाद.